फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी कोणता कॅप्टन उचलेल त्याची ओढ आता प्रत्येक कॅप्टनला लागलेली आहे. चर्चा प्रत्येक प्रेक्षकांमध्ये रंगलेली आहे. पहिल्या बॉलवर निषादच्या वतीनं एक धाव खर्च झाली. स्ट्रायकर एंडला फलंदाज पोहोचतायत विश्वजित. ऑन साइडला अत्यंत सुंदर ड्राईव्ह मनगडाचा छान वापर मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षण उत्तम प्रकारचं होतं. एकदम मिळेल. एकेरी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता 2 वरती. मनीष हा अतिशय महत्वाचा सामना आणि दोन शेजाऱ्यांमधली लढत आपल्याला बघायला मिळते आहे. शेजाऱ्यांची लढत आकर्षणाचा केंद्रबिंदू असते आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा पहिला सामना पाहण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हर रक्षक डीप पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो आणि पूर्ण केल्या जातात या 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 4 वर. संत गतीने धावसंख्या वाढते. दोन्ही बॅट्समन या ठिकाणी तंत्रशुद्ध पद्धतीने बॅटिंग करत आहेत. 6 षटकांचा सामना. बॅट्समन निवास आणि विश्वजित आघाडीचे फलंदाज मैदानावरती. धावफल क्रमांक 4. पहिल्या षटकाचा खेळ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निषाद. अष्टपैलू खेळ. खूप चांगली कामगिरी त्याने केली. पुढे ससत खेळायचं होतं. यामध्ये चेंडू बॅटवरती आलेला नाही. बॅटची कड लागली आणि थर्ड मॅनच्या दिशेने गेलाय. तिथेही आपण संघर्ष पाहिलाय. फ्लाइंग स्टिपचा क्षेत्ररक्षक आणि गलीचा क्षेत्ररक्षक. धावफलकावरती या एकेरी धावसंख्या पोहोचली ती 5 वरती. जय केदारनाथ मोळीक वेळेश्वर भाटे आणि सिद्धिविनायक या दोन संघादरम्यान अटीतटीचा सामना. सुपर 6चा थरार आपण या ठिकाणी tenniscricket.in वरती पाहतात. प्रशांत सर, आता या ओल्या आउटफील्डवर पावलं जपून टाकावी लागतील आणि त्याचमुळे आता सर्व खेळाडू जपून पावलं टाकत असताना पाऊल चुकणार नाही ना याची काळजी सुद्धा घेत आहेत. सामना जिंकण्यासाठी तुमच्या योजना खूप महत्वाच्या आहेत आणि तोच योजनाबद्ध क्रिकेटचा खेळ मागच्या 3 दिवसापासून आपण पाहतोय. फुल टॉस नक्कीच कव्हर करायचा होता पण बॉलला कुठेतरी खेळल्या स्क्वेअर ड्राईव्हला क्षेत्ररक्षक तैनात होते. कॉल चुकला आणि पहिला धक्का जय केदारनाथ संघाला बसलाय. निवास बॅक टू डग आउट. मी सन्मानपूर्वक विनंती करीन हेदोतड गावचे सुपुत्र आदरणीय रुपेश हेदोकर आपण व्यासपीठावरती यायचे. संदेश असगुलकर आणि आदरणीय रुपेशजी हेदोकर आपल्याला सन्मानपूर्वक विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीच्या या भव्य दिव्य मंचावरती KPL ॲक्सेस ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सुधाकर सीताराम हेदोकर यांच्या स्मरणार्थ अभिषेक मोहन पोमेंडकर यांच्याकडून या स्पर्धेकरता सकाळच्या सत्रामध्ये मला वाटतं टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 2000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. सुरुवात महत्वाची आहे कारण आजच्या दिवसाची सुरुवात ग्रँड फिनाले आहे. अभिषेक मोहन पोमेंडकर यांनी आजची पहिली फीत कापलेली आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आज पूर्ण दिवसभर अशाच स्थिती कापत जातील कारण KPL ॲक्सेस ग्रुपवर प्रत्येक समाज बांधवाचं प्रेम आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक समाज बांधव आपापल्या परीने मदत करतो. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर्सला ड्राईव्ह केलंय. 2 क्षेत्ररक्षकांना कामाला लावलंय. बॉल शेवटच्या टप्प्यावर अडवण्याचा प्रयत्न झालाय जरूर. पूर्ण होत आहेत या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 7 धावा 1 गडी बाद जय केदारनाथ. पहिल्या षटकाचा खेळ जिथे आपण संयम पाहिला फारसं आक्रमण या ठिकाणी दोन्ही पॅटर्नकडनं झाले नाही मनीष. त्यामुळे थोडीशी संत वाटते सुरुवात. 1 गडी बाद झाला त्याचा परिणाम धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतोय. पहिला गडी स्वस्तात बाद झाला. फलंदाज निवासची कडी संपुष्टात आली आणि आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय केदारनाथ भोळे संघानं 1 गडी बाद 7 धावसंख्या उभारली आहे. मागच्या 3 दिवसांमध्ये फलंदाजांनी या मैदानाची मजा लुटलेली आहे आणि आज थोडीशी कसरत करावी लागेल. कॉन्क्रीटची विकेट असल्यामुळे खेळपट्टीवर तितका त्रास होणार नाही पण आउटफील्डमध्ये बॉल थोडा स्लो ट्रॅव्हल होणार आहे आणि तो त्रास कदाचित फलंदाजांना प्रशांत सर होऊ शकेल. अगदी बरोबर. छान वर्णन केलं कारण 2 दिवस पावसाचा तितकासा परिणाम जाणवत होता. आज आणि रात्री पडलेला जो पाऊस आहे त्याचा परिणाम पूर्णपणे खेळावरती असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकास ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू टायमिंग चांगला करता आला नाही. पूल केलाय
आणि त्यानंतर पहा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूकडे गेले, चेंडू इथे फील्ड केलाय, एक धाव मिळेल बॅट्समनला, धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 8 वरती, 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडं सोपं असेल श्री सिद्धिविनायकला, कारण सिद्धिविनायक काल संघ खेळून गेलेला आहे आणि त्याचमुळे मैदानाशी तुमचे संबंध जेवढे जवळ असतात तो फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि त्याचमुळे थोडीशी मेहनत करावी लागते. जे केदारनाथ भोले या संघाला धावसंख्या 8 झाले, शफल झाले आणि आता त्यांच्या बॅट मधून जे हवं होतं संघाला ते मिळते. बॉल लॉंग लेग सीमारेषा पार, मिळतील धावा 4, कडक चौकार. अतिशय सुंदर फटका, अगदी थोडीशी जरी चूक झाली ना तरी बॅट्समन तुम्हाला सोडणार नाही. त्या संधीच्या शोधात या ठिकाणी विश्वजित आपल्याला पाहायला मिळाला आणि खूप चांगला फटका त्याने खेळला. अकुटमध्ये चेंडूवरती खरपूस समाचार घेत चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोठावला आणि या इनिंग मधला पहिला चौकार नोंदवण्याचा मान जातोय तो विश्वजितला. विश्वजित महत्वाचा काय, जॉन अँड्रीजनं 1971 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पहिला चौकार ठोठावला होता, परंतु आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती धमाकेदार केलेली आहे विश्वजितनं. विश्वजित अतिशय महत्वाचा खेळाडू, धावफलका दबा 12 आहे, षटक क्रमांक 2. आपण पाहतात फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 मानाची स्पर्धा, शानदार खेळ मैदानावरती. आज सकाळच्या सत्रामध्ये ज्या मित्रांनी आर्थिक मदत केली त्या मित्राचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन, कारण सकाळी सुरुवात कमी चांगली केलेली आहे, छान केलेली आहे. अभिषेक मोहन पोमेंडकर यांच्याकडून 2000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. सुधाकर सीताराम हेदवकर यांच्या स्मरणार्थ. आणि आज तुम्ही इतकी चांगली सुरुवात करून दिलेली आहे, त्याचा शेवटी गोड होईल ती अपेक्षा. ट्रॉफी, आता ही लढाई कशासाठी आहे मित्रा, ही लढाई कशासाठी आहे भावा, ही लढाई कशासाठी आहे, या उत्तम प्रकारच्या ट्रॉफीसाठी, चॅम्पियन बनण्यासाठी लढाई आहे. या ट्रॉफी उत्तम प्रकारच्या सध्या आपल्या स्क्रीनवरती. पुन्हा एकदा हवेत बॉल, क्षेत्ररक्षक दूर पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण त्याचा पडतोय रीच कमी आणि मिळते 4 धावांची हमी. आता मात्र 4चा पाडा सुरू झालेला आहे. विश्वजितच्या वतीने लगातार दुसरा चौकार. क्या बात आहे, पुन्हा एकदा अकुटपदा चेंडूवरती खरपूस समाचार घेत चेंडू सीमारेषा पार पाठवला आणि त्याचबरोबर अभिषेक मोहन पोमेंडकर, यानंतर मानस संदेश असगोलकर, कोण करोडचे सुपुत्र आहेत, आमची सर्वांची दिल की धडकन आहे आणि त्यांनी या स्पर्धेकरता 2000 रुपयाची आर्थिक मदत केली. जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी. अभिषेक मोहन पोमेंडकर, मानस संदेश असगोलकर, थँक्यू सो मच. क्या बात आहे, का प्रतिसाद आज पूर्ण दिवसभरात मिळणार आहे. हा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. आर्थिक दृष्ट्या आपण या स्पर्धेला सहकार्य करतायत, मानसिक दृष्ट्या आपण या स्पर्धेसोबत आहात आणि म्हणूनच पहिलं पर्व गाजलेलं आहे. केपीएल एक्सेस ग्रुप प्रस्तुत फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीचं सर्व खारवी समाज बांधवांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित करणारी स्पर्धा, ती म्हणजेच केपीएल एक्सेस ग्रुप प्रस्तुत फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. म्हणजे सध्या व्यासपीठावरती आपण आमचे मार्गदर्शक सत्यजित दादा अस्कोलकर यांचं शुभागमन झालेलं आहे. क्रिकेटच्या खेळाचा, अद्भुत खेळाचा ते आनंद घेत असतात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मैदानावरती धावसंख्या 16, इथे प्रेक्षक झालेत गोळा आणि फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीवरती आहे सर्वांचा डोळा. आपण पाहतो आहे फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा अद्भुत विहंगम सोहळा, याची देही याची डोळा. काय सामना मैदानावरती रंगणार आहे याची अनुभूती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं खेळ रंगलाय आणि विश्वजित अत्यंत जबरदस्त बॅटिंग करत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधनं विकासवरती त्यांना हल्ला चढवलाय. धावफलक दाबा 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय स्टकवरच्या दिशेनं, परंतु इथे आता बघूया खरं तर लॉंगअपच्या दिशेनं चेंडू गेला. इथे क्षेत्ररक्षक आहे, लॉंगअपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते, एकेरीने धावसंख्या पोहोचली ती केदारनाथ भोळे 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली कॅप्टन्सी आणि चांगली गोलंदाजी त्यापर्यंत विकासची आपण या शृंखलेमध्ये पाहिलेली आहे आणि जरी 2 चौकार आलेत पण त्यानंतर फलंदाजाला रोखण्यासाठी ते परिवर्तन हवंय. ते परिवर्तन विकासच्या गोलंदाजीमध्ये दिसून आलेलं आहे. धावसंख्या 17. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर होता. स्ट्रोक साठी थोडीशी घाई झाली. बॉल पोहोचते स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय, घाई करत नाही दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे निवास बाद झालाय. त्याचमुळे विश्वजित आणि शिवराज जबाबदारी स्वीकारतात. धावसंख्या 18. महत्वाचा सामना मैदानावरती सुरू असतानाच जय भोले संघाचे संघ मालक आणि आमच्यासाठी अगदी वडिलांसारखे एक्सेस ग्रुपचे आमचे या ठिकाणी मार्गदर्शक प्रेरणास्थान सत्यजित असगोलकर साहेब कोण कडूचे सुपुत्र आहेत
आणि ते या संपूर्ण क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. सर, पुन्हा एकदा आपलं हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत, वेलकम. या स्पर्धेकरता आर्थिक मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. अत्यंत सुंदर पद्धतीचा पदललित छान फटका खेळलाय. स्टेट ड्राईव्हचा चेंडू जाईल व्हाईट स्ट्रॉंग अपच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा पूर्ण होणार आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. मनीष, खेळ रंगात यायला सुरुवात झाली. 2 षटकांचा खेळ, धावा 20 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये काय घडते तुम्हाला सांगणार आहोत, परंतु खलाशी महासंघ, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघ यांच्या वतीनं विशेष करून मी समीर धोपावकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करेन. आणि जर आता टाळ्या नाही वाजल्यानंतर मजा येणार नाही, कारण अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाने 21,000 रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे. पहिल्यांदा मी आभार मानेन अभिषेक मोहन पोमेंडकर, तुम्ही सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाकडं 21,000 रुपयाची आर्थिक मदत आली, त्यांचे मनापासून धन्यवाद. मानस संदेश अजगोलकर 2,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे, त्यांचेही मनापासून धन्यवाद. उमेश महादेव नाटेकर गुरुजी हे दोतड 501 रुपयाची आर्थिक मदत आले. या सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि मला वाटतं हा प्रभात संध्याकाळपर्यंत असाच सुरू राहील. मनीष, 20 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते आणि बॉलिंग ट्रॅकवर स्पेल कंटिन्यू करण्यासाठी निषाद थोडा दुरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. खाली क्षेत्रात जातोय, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, एक चूक या अगोदर झाली होती आणि पुन्हा एकदा तीच चूक होणार होती. कॉल घेतला नव्हता आणि त्याचमुळे आता धावचीच्या स्वरूपात बाद होता होता बचावलेले फलंदाज. एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21. निश्चितचे षटक अतिशय महत्वाचं आहे. शिवराज वरती निश्चित सध्या कॅमेरा लावलाय. शिवराज लाकडे आणि त्याचबरोबर विश्वजित दोन्ही महत्वाचे खेळ. विश्वजित पटेकर आयकॉन खेळाडू, भाटीचा सुपुत्र. मैदानावरती आपण बघितलं धावसंख्या झाली 21 आणि आता 21,000ची आर्थिक मदत आली. गणपतीला 21 मोदक आवडतात, 21 जुर्वा आवडतात. मला वाटतं ही शुभ सुरुवात. एक गडी बाद झाल्यानंतर कमबॅक छान केलंय जय केदारनाथ भोले संघानं. मैदानावरती हे दोन्ही फलंदाज तक धरून बॅटिंग करतायत. शिवाजी लाकडे, शिवराज मैदानावरती 3 वरती बॅटिंग करतोय, तर विश्वजित 14 वरती बॅटिंग करतोय. ऑफटॉपच्या भारतीय चेंडू ड्राईव्ह केला, गॅप मध्ये चेंडू आहे, परंतु आउटफील्ड फास्ट नाहीये, कारण पडलेला पाऊस, त्यामुळे त्या चेंडू थोडासा सुरू झाला. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, इथे कसरत आहे. फलंदाज बहुधा रनआउटच्या रूपाने बाद होईल. रनआउटचा धक्का या ठिकाणी बसणार आहे. जय केदारनाथ बोले संघाला दुसरा धक्का बसतोय रनआउटच्या रूपाने. फलंदाज बाद होतोय शिवराज. थँक्यू. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. थकलेल्या मनाची सर्व्हिसिंग करणारं हक्काचं गॅरेज म्हणजेच मैत्री, आणि मैत्रीच्या आधारावर ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रशांत सर, मैत्री हे घनिष्ठ नातं आहे. म्हणजे जेव्हा आपले नातेवाईक आपल्या सुखदुःखात कमी पडतात, तेव्हा मित्र म्हणून जो आपल्याला आधार देतो, ती मैत्री खूप महत्वाची. आणि तीच मैत्री जपताना आपण या KPL एक्सेस ग्रुपला पाहतोय. अगदी बरोबर, छान उल्लेख तुम्ही केलात. ज्या पद्धतीने मैत्री म्हणजे सुंदर पहाट, मैत्री म्हणजे न हरवणारी दोस्तीची वाट, मैत्री म्हणजे हवेतला उबदार गारवा आणि जणू काही दळवणारा मारवा, मैत्री म्हणजे अत्तराची इवलीशी कुप्पी आणि दुःखावरच्या हळूभार जादूची झप्पी. मैत्रीची यशोगाथा सांगणारी एक अतिशय दर्जेदार स्पर्धा फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 आपण या ठिकाणी पाहतो आहे. विश्वजित 15 वरती खेळतोय, धावसंख्या 22 आहे. नवीन बॅटर दाखल झालाय मयुरेश वरबटकर, मॅन फ्रॉम गावडे आंबेरे. अर्थात मैदानावरती जो खेळ आपण पाहू शकता, जिथे 2 गडी बाद झाले, धावसंख्या झालेली आहे 23 धावात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विश्वजित 15 वरती, मयुरेशचं खातं खोललं गेलेलं आहे. निशाचे षटक मनीष अतिशय महत्वाचं आहे. ओव्हरऑल 2 षटकांमध्ये दोन्ही संघांना आनंद मिळालेला आहे, पण 2 फलंदाज जय केदारनाथ भोले संघाचे बाद झालेत. एका बाजूला आपण निषादला हे दुसरं षटक हाताळताना पाहतो या डावामध्ये. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या 23 झालंय. इनफॉर्म बॅटर विश्वजित ज्यांच्या वतीने 2 चौकार आलेत. शिवराज हे 3 धावा करून बाद झाले, निवास 4 धावा करून बाद झाला. आणि एक महत्वाची बाब म्हणजे दोन्ही फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. निषाद.
ऑफ बाहेरचा बॉल, अँगलचा अतिरिक्त वापर झाला. त्याचमुळे बॉल वाईड लाईनच्या पलीकडून गेला. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. मोरे सर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह मोडमध्ये येते. धावसंख्या 24. मोरे सरांबद्दल मनीष सांगायचं झालं तर ते एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांनी सातत्यानं खेळ संघासाठी कामगिरी केली. एकेरी दुहेरी धावा ही त्यांची ताकद होती. सध्या वेगळ्या भूमिकेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निशाद. व्यवस्थितचा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. रिॲक्शन बघा, प्रेक्षकांचा आवाज इथपर्यंत पोहोचलाय मनीष, आणि आता प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील सुरू झालेला आहे. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विश्वजित 16 वरती खेळतोय तो मयुरेश 1 वरती. गोपी जाधव सर नेहमीच म्हणतात की डोक्याला लावायचं तेल जर हाताला लावलं तर मग झेल टिपला जाऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी थोडा कॅज्युअल अप्रोच होता. रिप्लेमध्ये आपण पाहिलं, थोडे आरामात तो झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. त्याचमुळे कॅच ड्रॉप. अगदी बरोबर. खूप छान पद्धतीनं तुम्ही त्याचं विश्लेषण केलंय. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही सुपर सिक्स खेळता, त्या मनीष रिलॅक्स होऊन चालायचं नाहीये, त्यामुळे हा झेल सुटला की सामना सुटला हे नंतर कळेल. पाहूया तो फलंदाज किती डोकेदुखी देतोय, कारण या अगोदर त्यांच्या वतीनं 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा पुन्हा एकदा बॉल अटेम्प्ट केल्यास क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये अशा खूप कमी स्पर्धा आहेत पावसाळ्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेट. अगदी बरोबर. 2 स्पर्धा त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. एक पालशेतमध्ये त्याचं देखील बिगुल वाजलंय. दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तिथे डान्स करणारी देखील खूप चांगली मंडळी आहेत, संस्कृती जतन करणारी मंडळी. ती स्पर्धा लवकर सुरू होईल. आणि त्यानंतर प्रत्येकाला वाटलं होतं की आता टेनिस क्रिकेटचा हंगाम संपला, पण गॉगरमध्ये नाही संपलेला आहे. आपण फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून किती पाऊस पडला तरी सुद्धा टेनिस बॉलवरतीच क्रिकेट खेळलं जाईल. फुल टच चेंडू ड्राईव्ह केलाय, स्टॅकवरच्या दिशेनं फटका चांगला, सुंदर आहे, टायमिंग चांगलं आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, तिथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सीवर शपार, चौकार. या ठिकाणी चौकाराची नितांत आवश्यकता. इनिंग बदला, आणखीन एक खणखणीत चौकार. अशी किती वादळं आम्ही सांभाळलेली आहेत, आणि या वादळामध्ये, या निसर्गाच्या कसोटीमध्ये देखील आम्ही यशस्वी होणारच आहोत. ही जिद्द केपीएल एसएक्स ग्रुपची पाहायला मिळते. आणि त्याचमुळे आता क्षेत्ररक्षण चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय. 4 धावा मिळते तर धावसंख्या पोहोचते 30 धावा. चर्चा तर भरपूर होणार आहे, परंतु ज्या पद्धतीने रत्नागिरी जिल्हा कार्बी क्रिकेट असोसिएशन मान्यतेनं अनेक स्पर्धा, आता त्यापैकी पहिली केपीएलची 130 स्पर्धा या मोसमातली, खरं ती पावसातली आहे, त्यामुळे रबर बॉल होईल असं वाटतं. पण उर्वरित 2 महिने मनीष इथे टेनिसनेच खेळलं जाईल. टेनिस बॉल, तो आत्ता जो मैदानावरती बॉल आहे, कार्बी समाज मर्यादित 2 महिने विश्रांती आहे. 8 महिने तुम्ही अथांग सागरामध्ये जिथे संघर्ष असतो आणि त्या लाटांवरती स्वार होऊन आपलं आयुष्य व्यतीत करत असतात, तिथे तुम्हाला इकडे यायला मिळत नाही आपल्या गावाकडे, आपल्या घराकडे. त्यावेळेला जी विश्रांती, या विश्रांतीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आजूबाजूला 2 महिने रबर बॉल नाही टेनिस बॉलने क्रिकेट खेळलं जाईल. चर्चा मैदानावरती आहे, परंतु आता मैदानावरती जे घडते त्यावरती मनीषचं देखील लक्षात आहे. जय बोले बोट तांडेल, सत्यजित अजगोलकर आपण आर्थिक स्वरूपामध्ये 5,000 रुपयाची मदत केली. प्रकाश गणपत नाटेकर 2,000 रुपये, समीर धोपावकर 1,000 रुपये, सीताराम पटेकर 1,000. धावपलका धावा 30 आहेत. 30 धावा धावपलकावरती. विष्णू नाटेकर 1,000 रुपये, संदीप पालशेतकर 1,000 रुपये, डॉक्टर सयाजी विलास पटेकर वरवडे 1,000 रुपये, भगवती स्टोर मालक पप्पू शेठ आणि मोदी शेठ 11,000 रुपये या स्पर्धेकरता आर्थिक मदत केली आहे. त्यांचेही मनापासून धन्यवाद. विठ्ठल रखमाई क्रीडा मंडळ वरवडे 5,000 रुपये, बोट वडिलांचा आशीर्वाद नाकवा, भगवान कुशा पालशेतकर 2,000 रुपये, एस एस स्पोर्ट कोण करोळला 10,000 रुपये आर्थिक मदत आलेली आहे. मैदानावर सध्या चर्चा सुरू आहे, आपण आणखीन पुढे जाणार आहोत. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मनीष 3 षटकं समाप्त झालेत, 10ची सरासरी आहे. आणि हा क्रिकेटचा खेळ बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व पाहतोय. 3 षटकाबद्दल काय सांगशील? 3 षटकांमध्ये निशाची 2 षटकं, ज्यामध्ये आपण पाहिलं तर विकेटचा रकार त्यांचा रिकामी आहे, पण 17 धावा त्यांनी खर्च केल्या. एका बाजूला आपण विकासचं षटक पाहिलं, विकास सुद्धा 13 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. तर 2 फलंदाज जरी बाद झालेले आहेत, पण स्थिती चांगली दिसते या वातावरणामध्ये, या मैदानामध्ये, जिकडे खरंच फलंदाजांचा कस लागणार आहे. जय केदारनाथ भोले एका चांगल्या स्थितीत 10च्या गतीनं 30 धावा. आणि दुसरं महत्त्वाचं, मगाशी एक आणखीन उल्लेख केला होता, 2 दिवस पावसानं तितकासा व्यत्यय आणला नाही, आणि अशा वेळेला फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा देखील कस लागणार आहे. बॅटिंग करताना तुमचं जे फुटवर्क आहे, गोलंदाजी करत असताना तुमचा जो पहिलं पाऊल आहे जे लँड होणार आहे, तिथे देखील महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे शरीराचं संतुलन क्षेत्ररक्षक, बॅट्समन आणि बॉलरला या ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे. धावपलका धावा 30 आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. प्रचोद गोलंदाजी मार्कवरती बॅट्समन मयुरेश स्ट्रायकर एंडला आहे.
फ्लाइंग स्ट्रिप पॉइंट कव्हर इस्ट कव्हर लॉंग ऑन मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक प्रज्योतचा पहिला चेंडू ऑफ्टनच्या बाहेर त्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न फारसा नाहीये. आता कैलास पिलणकर वाईट पंचा इशारा करतायत. धावसंख्या पोहोचले 31 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात या षटकाची अवांतर धावेने झालेली आहे. गोलंदाजांसाठी थोडं सोपं आहे. म्हणजे आपण जर बॉलिंग ट्रॅक पाहिला तर तो कॉन्क्रीटचा आहे. त्याचमुळे गोलंदाजांसाठी सोपं आहे. परीक्षा खरं तर क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांची पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या 31. पुढचा बॉल फुलटॉस बॉल, उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर होत आहेत बीट. 2 क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत. आउटफील्ड थोडी स्लो आहे. त्याचमुळे बॉल अडवला जातोय लॉंग स्टॉपला. मिळतात या 2 धावा. 2 धावांची मिळते मदत. धावसंख्या 2 गडी बाद 33. अत्यंत महत्वाचा सामना आहे. आता विशीत पोहोचलाय विश्वजित आणि तो आयकन खेळाडू आहे. त्याला तुम्ही या ठिकाणी एक जीवनदान दिलंय. त्याचं किती नुकसान होणार प्रतिस्पर्धी संघाचं आणि किती फायदा होणार आहे. म्हणजे आमचा तरुण मिशीमध्ये चांगला दिसतो आणि बॅट्समन विशीमध्ये चांगला दिसतो. आता 20 धावांवरती आपण पाहू शकता बॅट्समन विश्वजित. मयुरेश 4 वरती खेळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकट लागले का? निश्चितच बॅट चिकट लागले आणि मयुरेशचा अडथळा दूर केलाय गोलंदाज प्रज्योतनं. धक्का क्रमांक 3. तिसरा धक्का बसलेला आहे आणि आता गोलंदाजाच्या पक्षात तो विकेट जातोय. प्रज्योतने खाता खोललेलं आहे. या अगोदर निशाची 2 षटकं संपली. त्यांनी विकेट घेतला नव्हता. थोडीशी पायांची हालचाल चुकली हा स्ट्रोक खेळताना आणि म्हणूनच बॅट स्विंग तर पाहायला मिळाले पण बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातात विसावला आणि एक मॅजिकल फिगर तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. 33 धावा, 3 गडी बाद आणि 4थ्या षटकातले 2 बॉल डिलिव्हर झालेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चेंडूच्या रेषेत नाही. तुमचा जो डावा पाय तो चेंडूच्या रेषेत येणं गरजेचं आहे. ते फार कमी तंत्र आपल्याला बघायला मिळतं टेनिस क्रिकेटमध्ये आणि अशा प्रकारची बॅटिंग करतात. जरा जर चूक झाली ना ते बॅटची कड लागेल किंवा तुम्ही बीट होत असता. ते बॅटची कड लागली आणि विकास वेस्टर्नच्या मागे होता सतर्क सावधान. त्यामुळे अपोनंट टीमचं नुकसान झालेलं आहे. मोठा धक्का बसलाय. मयुरेश बॅक टू द पॅव्हलियन. 4 चेंडूमध्ये 4 धावा त्याने केल्या. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुशांत रोहिलकर या ठिकाणी मैदानावरती दाखल होते. त्याच्यावरती देखील आज कॅमेरा असेल. धावफलकावरती 33 धावा आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 4थ्या षटकांचा खेळ मैदानात सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेमधनं केपीएल एक्सेस ग्रुप आयोजित खारवी समाज मर्यादित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिलं पर्व. आता मनीष आणखीन एक प्रश्न आहे की आता चॅम्पियन कोण बनणार. त्यासाठी लढाई असतील. या ट्रॉफी जिंकण्याकरता लढाई असतील आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे चंद्रावरती पहिलं कोण गेलं. पहिल्यांदा चॅम्पियन ट्रॉफी कुणी जिंकले त्याकरता देखील मैदानावरती संघर्ष पाहायला मिळेल. त्याचमुळे एकटाच घेऊन चालला नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. प्रत्येकाला एकत्र येऊन तो विजय साकारता येणार आहे आणि त्याचमुळे आता ती संघभावना खरं तर दिसते टीम सिद्धिविनायक मध्ये. पण आता जय केदारनाथ भोले संघातील फलंदाजांना सुद्धा ऍक्टिव्ह मोडमध्ये यावं लागेल. बॉलला फक्त प्लेस केलं. क्षेत्ररक्षक कव्हरचे बाहेर सरकले. बॉल स्टॉप केला. एकाच जागेवर फलंदाज थांबले आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. ती म्हणजे विश्वजितने. धावसंख्या पोहोचते आता 34 धावा. फलंदाज बाद झाले 3. चांगलं षटक आतापर्यंत प्रज्योतने हाताळलेले. सुरुवात जरी या षटकाची व्हाईट बॉलने झाली पण पुढच्या 3 बॉल्सवर त्यांनी फक्त 3 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवलाय. अतिशय सुंदर कामगिरी. गेल्या 2-3 दिवसाचं विश्लेषण देखील होईल. धावसंख्या 34 आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडासा अपडेट व्हायला वेळ पण होत असतो. त्यामुळे निश्चितच बऱ्याचशा गोष्टी म्हणजे या ओव्हर नंतर मनीष आपण एक चर्चा करणार आहोत. पहिल्या 2 दिवसात काय घडलं होतं. तिसऱ्या दिवसी काय घडलं होतं. आपण फायनलचा दिवस घेतोय आणि त्यानंतर जे बदललेलं क्लायमेट आहे यावरती देखील चर्चा होईल. प्रत्येक पैलूवरती या ठिकाणी मनीष गोपी आमच्याबरोबर असतील आणि या संपूर्ण स्पर्धेचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. धावसंख्या 34 आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मिस स्ट्रोक हवेत चेंडू आहे. पुन्हा एकदा मिस स्ट्रोक असल्यामुळे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करतात प्रज्योत आला. टाळ्यांचा गजर झालाय. समर्थक खुश आहे. 4था धक्का बसतोय या ठिकाणी. या सामन्यामध्ये अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये आज जय केदारनाथ भोले संघाला विकेटचा शोध घेतलेला आहे आणि बघा पुन्हा रिप्लेमध्ये पाहूया. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल थोडा दुरून हा स्ट्रोक खेळला. बॅटच्या खालच्या बाजूला बॉल कनेक्ट झाला आणि चांगला झेल टिपलेला आहे. प्रज्योत इम्पॅक्ट टाकतोय. केपीएल एक्सेस ग्रुप फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफ मध्ये आपण जशी चर्चा केली की मागच्या 3 दिवसात काय घडलंय आज काय घडणार आहे. पण आज आतापर्यंत काय घडलंय की एकही षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाहीये. बदललेल्या वातावरणाचा परिणाम. अगदी बरोबर उल्लेख केलात. आज विकेट जर बघितली तर ती निसरडी झाली पाण्यामुळे
आणि त्यामुळे चेंडू बॅटवरती नीटचा येत नाही किंवा बॅटमन त्या चेंडूच्या रेषेत जाते नाही आहे तोही फटका जेव्हा बॅट्समन चेंडूच्या रेषेत जातील तेव्हा काही वेगळा परिणाम बघायला मिळेल का. परंतु आता सध्या गोलंदाजी करणारा संघ खुश असेल ज्या पद्धतीनं विकेट या ठिकाणी मदत करते. हे पिच जे आहे ते निश्चित त्यांना मदत करते आहे आणि पडलेल्या पावसाचा परिणाम मैदानावरती जाणवतो आहे. बदललेलं क्लायमेट आहे. आकाशामध्ये आपण 2 दिवस बघितलं सफेद ढगांची गर्दी होती, आता काळ्या ढगांची गर्दी आणि इथे उपस्थित आहेत प्रेक्षक गर्दी. आणि प्रेक्षकांना जे पाहायचंय ते नक्कीच पाहतील. पूर्ण दिवस आपल्याकडे आहे. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजांची थोडी दमछाक दिसते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, तत्परतेने करतायत. प्रज्योत चांगल्या पद्धतीने आपल्या संघाची साथ देत आहेत. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉल येतोय, धावसंख्या थांबते 34 वर. पहिल्यांदा बॅट्समनने बघा आता फ्रंटफूटवरती येत हा फटका खेळला आणि बॉडीचा बॅलन्स पुढे आला. चेंडूच्या रेषेत येतं खेळलेला फटका होता. कौस्तुभ अडुरकर भाटीचा हा खेळाडू, आयकॉन खेळाडू मैदानावरती. अकुटाबद्ध चेंडू आहे, बॅकफुटला वाट बघितली आणि त्यानंतर कव्हरच्या दिशेने खेळ. कव्हरमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याचा फायदा घेत दोन्ही बॅटरने 1 धाव पूर्ण केले. एकेरीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 35 जबाब 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या मॅचचा जर विचार केला तर चर्चा होईल मनीष. काल 2 दिवसामध्ये 100 पेक्षा जास्त जबा झाल्या. काल आपण बघितलं तर संघर्ष बॅट्समनने केला. पहिल्या 4 सामन्यामध्ये 60चा आकडा पार होत नव्हता. शेवटच्या 2 सामन्यामध्ये 80च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न झाला, परंतु 100 पर्यंत कोणी पोहोचला नव्हता. धावसंख्या 35 आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आजचा दिवस जर बघितला तर क्लायमेट बदललेलं आहे. तर एक मनीष प्रश्न तुला विचारतोय, अत्यंत महत्वाचा आहे, काय टोटल बनू शकते? टोटल हा प्रश्न तर मला जय केदारनाथ भोले संघाच्या कॅप्टनला विचारायचं आहे की तुम्हाला किती टोटल अपेक्षित आहे. कारण पहिल्या 4 षटकात 35 बनल्या, जर याच वेगाने गेले तर 55 पर्यंत बदल जाऊ शकते. पण मला असं वाटतं की 60 किंवा 60च्या पलीकडे गेलात तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण काल श्री सिद्धिविनायकचा गेम प्ले आपण पाहिलाय. निश्चितच आणखीन एक पुढे एक टप्पा चर्चा करणार आहोत. शिवम आणि प्रिन्स, जय महाकाळ बोले, आपण आपली लिस्ट अपडेट करा. समालोचन कक्षाकडे यायचे. जय महाकाळ बोले आणि शिवम प्रिन्स संघाचा कॅप्टन, आपण आपली लिस्ट अपडेट करा. त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आता 60च्या आसपास धावसंख्या जाईल, काही प्रश्न आहे की रोखलं जाईल यावरती देखील आणखीन चर्चा करणार आहोत. मैदानावरती खेळ सुरू आहे आणि मनीष चर्चा आहे फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या पहिल्या पर्वाची. बॅटिंग पॉवर प्लेची निवड झालेली आहे आणि आता हे खरं तर आवश्यक आहे की या षटकामध्ये 15 धावा जर मिळाल्या जय केदारनाथ भोले संघाला तर नक्कीच एक चांगली बाब ठरली. आणि म्हणूनच बॅटिंग पॉवर प्लेसाठी स्वतः कॅप्टन गोलंदाजीसाठी आलेले आहेत. तर श्री सिद्धिविनायकचे विकास धातकर ते स्वतः आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. कारण ही जबाबदारी घेणं महत्वाचं आहे. जर मी माझ्या खेळाडूकडून काही अपेक्षा ठेवतोय तर ती अपेक्षा मला सुद्धा माझ्या संघासाठी द्यावी लागेल आणि तीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर विकास धातकर. मनीष लीड करावं लागेल, कॅप्टन आहे तुम्हाला लीड करावं लागेल आणि त्यासाठी जांभारीचा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. बॅकफुटला गेलाय, फटका चांगलाय, परंतु कव्हर्समध्ये क्रिकेटचा खेळ मनीष टायमिंग आणि प्लेसमेंटचा आहे. फटका खूप चांगला बॅकफुटला, म्हणजे ऑफ्टमच्या बाहेरच्या चेंडू वाट बघितली आणि त्यानंतर खूप चांगलं टायमिंग होतं पण प्लेसमेंट होतं. 1 धाव मिळाले, एकेरी धावेने धावसंख्या पोहोचले 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्टॉप केलाय, जागा बनवून हा स्ट्रोक कव्हर झोन मध्ये खेळला होता. आणि आता या टेनिस बॉलला खेळताना जेव्हा तुम्ही ओला आणि वजनदार बॉलने खेळताय तेव्हा बॉल तितक्या वेगानं सुद्धा तुमच्याकडे येतोय. ती देखील जजमेंटचा भाग आहे आणि क्षेत्ररक्षक सुद्धा तेच जजमेंट जुळवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालेत. धीम्या गतीचा बॉलचा केलाय पाठलाग, बॉलची पिचिंग पंचांनी पाहिली, नो बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा संधी मिळते जय हनुमान बोले जय केदारनाथ बोले संघाला. पुढचा बॉल फ्री हिट. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 पिक्चर आहे सुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. आकुटापत्ता चेंडू बॅकफुटला गेलाय, लॉंग ऑफ मध्ये अप्रतिम दर्जेदार शानदार षटकार. इनिंग मधला पहिला षटकार. पहिला वैला षटकार खेचण्याचा मान सुशांत यांच्या नावावर गेलेला आहे. ते 5व्या क्रमांकावर आले आणि संघाची गरज पूर्ण करत असताना षटकाराची नोंद त्यांनी स्कोर शीटवर दिली. धावसंख्या 43 झाल्या, म्हणजेच पॉवर प्लेसाठी आम्ही तयार आहोत. तीच भूमिका त्यांना घ्यायची होती आणि फ्रीहिटवर जिकडे तुम्हाला रिस्क कमी होती त्यावेळेस षटकार खेचलाय. यावेळेस पंच केलंय, पॉवर पॅक
पंच, बॉल डीप कव्हर सीमारेषा पार, 6 नंतर 4 चौकार. हा मारलाय चौका. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा सनसनीत चौका. ऍक्शन 14 वरती पाहूया. सुशांतनं सुजाट बॅटिंग करायला सुरुवात केली, सैराट बॅटिंग करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलंय शांत बसायला, मी काही संत आहे, मी सुशांत आहे, मी अशांत आहे. आणि अप्रतिमरित्या फटका खेळलाय कबरच्या डोक्यावरून. एक षटकार, एक चौकार. धावसंख्येला आलाय आकार, धावसंख्या सजली, धावसंख्या पुरली, धावसंख्या पोचली 47 वरती. सुशांत मात्र त्याचं तंत्र चांगलं आहे. बॅकफुट खेळत असताना जो फटका त्यांनी बरोबर आपण लॉंग टेनिस स्टाईल खेळला होता लॉंग ऑफच्या दिशेनं, त्यानंतर बॅकवरती कबरच्या डोक्यावर खेळला फटका तो देखील दर्जेदार होता. शानदार बॅटिंग करत असताना सुशांत रोहिलकर 11 वरती पोहोचलाय. 4 चेंडूंना तो सामोरा गेलाय. थांबावं लागेल कारण चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वीच एसट्या खाली पडलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू तुम्हाला टाकायचा आहे. मनीष खूप चांगलं तंत्र, म्हणजे ज्या पद्धतीने तो बॅकफुटला चेंडूची वाट बघतोय आणि त्यानंतर त्याचे चांगले फटके दर्जेदार फटके घेतोय. नेत्रदीपक बॅटिंग आतापर्यंत सुशांत रोहिलकरने केले. सुशांत सर, पहिल्या दिवशी सुद्धा सुशांत असाच खेळला होता. बेधुंद बेछूट अशी त्यांची फलंदाजी प्रेक्षकांनी एन्जॉय केली होती. आणि म्हणूनच आता जेव्हा जय केदारनाथ भोले संघ संकटात आहे, पॉवर प्ले मध्ये त्याचं खेळपळ असणं खूप महत्वाचं आणि फायद्याचं. अगदी बरोबर. सामना पुन्हा एकदा सुरू होईल. श्री सिद्धिविनायक आणि जय केदारनाथ भोले या दोन संघादरम्यान फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये आपण सुपर 6चा पहिला थरार या ठिकाणी पाहतो आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका, पावलोपावली येथील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. पराभव आणि विजय यांच्यामध्ये ही लढाई आहे. जय आणि पराभव यांच्यामधलं द्वंद्व मैदानात सुरू आहे. 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकानंतर 5व्या षटकातले मनीष 3 चेंडू आतापर्यंत आपण बघितले. सत्यजित धावा दाबलकावरती. काही कॅप्टन, काही आयोजन समितीचे मेंबर हरलेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर ती निराशा दिसत नाहीये. आपण सर्वजण जिंकलोय, हीच महत्वाची बाब आहे. अगदी बरोबर, छान उल्लेख केला. त्याच्यावरती आपण परत या चेंडू नंतर जाणार आहोत. राऊंड विकेट ओपर कट केलाय थर्डमॅनच्या दिशेनं. अत्यंत सुंदर बॅटिंग, परंतु आउटफील्ड स्लो आहे. हे सर्व जरी हरले असतील, कारण संघ 10 असतील 12 असतील, सगळे जिंकणार नाहीयेत, पण शेवटी जिंकणार कोण आहे? खारबी समाज जिंकणार आहे. आमचे खारबी समाजाची पोरं जिंकणार आहेत, आमचे खेळाडू जिंकणार आहेत. आज टीव्ही बंद नाहीये, सकाळी चालू करून आलेत. रात्री जाता म्हणजे इथून ते सगळे खेळाडू जातील ना, तेव्हाच ते टीव्ही बंद होणार आहे. महावितरणाला विनंती आहे की आज वीज पुरवठा खंडित करू नका, कारण आमच्या खारबी समाजाची टुर्नामेंट चालू आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये या आपल्या खारबी समाज बांधवांना खेळताना त्यांचे कुटुंबीय सुद्धा आनंदी झालेले आहेत. धावसंख्या 48, 4 गडी बाद. जय केदारनाथ भोले स्ट्रायकर एंडला कौस्तुभ अडूरकर आणि बॉलिंग ट्रॅकवर आहेत विकास धातकर. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. चांगली स्थिती आता जय केदारनाथ भोलेची. फुलेन बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, मिड ऑन नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑनला, सिंगल होते कंप्लीट. कुठलीच घाई दिसत नाहीये. दोन्ही फलंदाज एन्जॉय करतायत या वातावरणाला, या डावाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते आता 49. याच दरम्यान व्यासपीठावरती मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो आहे गिरीश कुलकर्णी साहेबांना. जर आपण मंचावरती या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. केपीएल एक्सिस ग्रुपच्या वतीनं आगतम, स्वागतम, सुस्वागतम. गिरीश कुलकर्णी साहेब, आपण व्यासपीठावरती या. 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकात शेवटचा चेंडू सुशांत 12 वरती घेतोय. शानदार बॅटिंग त्याने केले. 5 चेंडूमध्ये 12 धावा त्याने आतापर्यंत ठोकल्यात. हो, मोठा फटका खेळायचा होता, परंतु यावेळेला बॅट्समनचा शरीराचा जो वेट आहे, वजन आहे, ते मागे गेलं आणि फुटबॉल आपण थोडासा त्याचा सरला आणि त्यामुळे चांगलं टायमिंग आहे. 50 धावा इथे आता पूर्ण झाले जय केदारनाथ भोले संघाच्या 50 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा खेळ आहे शिवराज थँक्यू. चला, शिवम आणि प्रिन्स 11 वर्सेस जय महाकाल भोले. दोन्ही कॅप्टन्स आपली टीम लिस्ट अपडेट करून टॉससाठी यायचं आहे. शिवम आणि प्रिन्स 11 वर्सेस जय महाकाल भोले, दोन्ही टीम कॅप्टन टीम लिस्ट अपडेट करून टॉससाठी यायचं आहे. हा शेवटचा अंतिम पुकार तुम्हाला आहे. बघा, प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास प्रशांत सर खूप महत्वाचा आहे. श्रीराम 11 या संघाला जय केदारनाथ भोले या संघाने 30 धावांमध्ये रोखलं होतं.
त्याचमुळे हा अभ्यास श्री सिद्धिविनायकसाठी महत्वाचा आहे. जितक्या कमीत कमी धावांमध्ये रोखता येईल. बॉलिंग अटॅक चांगला आहे जय केदारनाथ भोलेचा, तो प्रयत्न श्री सिद्धिविनायकला करावा लागेल. पण आत्ताची स्थिती आता मनीष बघितली ना तर 50 धाबलकावरती एक मापक धावसंख्या आपण एक चर्चा केली होती. धावसंख्या किती असायला पाहिजे तर 60च्या आसपास असायला पाहिजे. अजून 10 धाबा त्यांनी केल्या किंवा 8 धाबा केल्या तर ते 60च्या आसपास पोहोचतील किंवा 60च्या पलीकडेही पोहोचतील. त्यामुळे तो प्रयत्न. पण दुसऱ्या बाजूला आज तुम्हाला प्रयत्न काय करायचा, सिद्धिविनायकला प्रयत्न करायचा आहे 55च्या आतमध्ये रोखायचं आहे. इथून 5 धाबा आल्या सिद्धिविनायक खुश होईल. इथून 5 पेक्षा जास्त धाबा 8-10 धाबा आल्या तर जय केदारनाथ भोले खुश होणार यात काही शंका नाहीये. आणि काहीही घडलं तर खारवी समाज खुश होणार आहे. पूर्ण दिवसभरामध्ये आपण तशाच रफ अँड टाइम मॅचेस प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, कारण ही जिद्द आहे खारवी समाजाची. अथांग महासागरात आपलं जीवन व्यतीत करणारा हा समाज 8 महिने खोल समुद्रात मासेमारीसाठी हा समाज जातो आणि या 2 महिन्यांसाठी क्रिकेटच्या खेळाचा मनमुराद आनंद घेतला जातो. म्हणजे जीवावर उधार होऊन आपल्याला माहिती नसतं की आपण आतमध्ये समुद्रात गेलोय, बाहेर कधी येणार माहीत नसतं. म्हणून संघर्ष त्यांच्यासाठी नवा तर नाहीये. आपण बरोबर उल्लेख केलात, अथांग सागरामध्ये लाटांवरती स्वार होऊन आपण आपलं जीवन व्यतीत करत असता 50 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. युगांतला जबाबदारी मिळालेली आहे शेवटच्या षटकाची. पहिला बॉल येतोय डॉट. सुरुवात तर खूप चांगली केली. आता इथे आपण बघितलं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, पण ज्याचं तंत्र चांगलं आहे ना तो या विकेटवरती यशस्वी होईल. कारण आतापर्यंत गोलंदाजांनी देखील खूप चांगली कामगिरी केली. तुझी मार्कवरती युगांत ऑफटमच्या बाहेरचा चेंडू नियंत्रण गोलंदाजाला देखील ठेवायला लागेल. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचले 51. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जय केदारनाथ भोले संघ. 2 बॉल्स शेवटचं षटक आणि पहिला बॉल जरी डॉट आला पुढच्या बॉलवर व्हाईट बॉलची नोंद. बॅट उगारली जाते, बॅट स्विंग केली जाते, बॉलला फॉलो केलं जाते, पण रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते की फलंदाज निराश आणि गोलंदाज आनंदी. आणि आता तंत्र, पुन्हा एकदा तंत्राचा विचार केला जरी टप्पा ऑफटमच्या बाहेर आहे, बॅट कुठे फिरते बघा, स्क्वेअर लेगला जाते बॅट. आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट .in वरती दाखवलं जाते की ही बॅट कुठे फिनिश होते, स्क्वेअर लेगला. आणि हेड पोझिशन बघा, चेंडूवरती नजर नाहीये, हेड पोझिशन तितकं चांगलं नाहीये आणि त्यामुळे हा फटका तितकासा चांगला होता. परंतु कैलास पिलणकर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेले आहेत तर त्यांची नजर आता निश्चितच वार रूमच्या दिशेने आहे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर किती गिरकी घेतोय, तो किती बाहेर गेलाय हे सगळं पाहिलं जाईल. बॅट्समन किती शपथ झाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चांगली लाईन आहे, मी त्याचा उल्लेख करेन. वो बुलाती है मगर जाने का नहीं, शपल हुए है तो वाईट देने का नहीं. तिथे आपण बॅट्समनचा रीच किती ते देखील पाहिलं जात आहे. 51 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुशांत रोहिलकर 13 वरती खेळतोय तर कौस्तुभ 3 वरती बॅटिंग करतो. मनीष, हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. किती धाबा इथे होऊ शकतात हे सांगणारं षटक आहे. युगांतला काल देखील ट्राय केलं होतं विकासने, पण एका बाजूला आपण जर खेळ पाहिला सुशांतचा, ज्यांच्या वतीनं षटकार आलेला आहे, जो डावातला एकमेव आहे, चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्याच्यामुळे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल जरी आले पण पुढच्या 4 बॉलवर चांगला खेळ देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. बघा हे षटक लांबणार आहे. व्हाईट बॉलचा सरपंचाच्या वतीने येतोय, 1 धाव एक्स्ट्रा मिळते, धावसंख्या पोहोचते 52. अचूक नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता एक खूप चांगला इंटेन बघायला मिळतो. युगांचा आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी करायची आहे, परंतु कंट्रोल नाहीये, नियंत्रित गोलंदाजी होत नाहीये. फटका चांगला सजवलाय परंतु हवेमध्ये. चेंडूच्या खाली लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. सुशांतला शांत केलंय युगांतनं. आता युगांत अशांत झालेला आहे, 52 वरती बसतोय. 5वा धक्का. पण कौस्तुभला साथ देण्याकरता कोणणार ते देखील पाहूया. सुशांत 13 धाबा केल्या, खूप चांगली सुरुवात त्याला झाली होती. नवीन बॅट्समन रोहित पावसकरला या ठिकाणी संधी मिळेल. वेळणेश्वर एक छोटी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी, तिथे समुद्र किनारा आहे, त्याचा प्रभाव या ठिकाणी जाणवतो. पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये किंवा उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये
आपण देखील वेळणेश्वर काय आहे, कशा पद्धतीने आहे, तो बीच त्या ठिकाणी कसा आहे, तिथे असलेली ती खळ आहे त्याची चर्चा होते. या सगळ्या गोष्टी उद्या आपण पर्यटकांसाठी निश्चित तर वेळणेश्वर ओळखलं जातं. म्हणजे उद्याचा दिवस पर्यटनासाठी राखलेला आहे प्रशांत आठवडे सरांनी. हेदवीचा गणपती त्याचं देखील आपण नक्कीच दर्शन घेऊ शकतो. ऑन गोईंग मॅच ड्राईव्ह केलंय, गॅप आहे, सर्कलच्या आतमध्ये कोणीच नाहीये, मिड विकेट नाहीये, मिड ऑन नाहीये, त्याचमुळे एका धावेला 2 धावांनी बदलण्याचा कॉल. विकासने बॉल गॅदर केलाय आणि फलंदाज सेफली 2 धावा पूर्ण करतोय. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातात, पण पाहूया हा प्रयत्न पूर्ण होणार नाही. मिळतात या 2 धावा, धावसंख्या 54. डिस्ट्रिक्ट संघाचे संघ मालक आणि वरवडेचे सुपुत्र आदरणीय योगेश हेदोकर यांचा शुभागमन या ठिकाणी झालेला आहे. व्यासपीठावरून क्रिकेटच्या खेळाचा ते आनंद घेत आहेत. मी पुन्हा एकदा केपेन एक्सेस ग्रुपच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. बॅक टू क्रिकेट. 54 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मनीष 2 चेंडूचा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अक्षय पवार आणखीन एक खेळाडू वरवडी गावचा खेळाडू आहे. वरवडी गावचा सुपुत्र मैदानावरती दाखल झालेला आहे. 2 चेंडूमध्ये किती धावा अपेक्षित आहेत मनीष? अपेक्षा तर वाढतच चाललेल्या आहेत, पण आता गोलंदाज त्यांच्या संघाची अपेक्षा पूर्ण करतायत. कारण आता पाहूया अक्षय पवार नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला कौस्तुभ, ज्यांची अपेक्षा आहे जास्तीत जास्त धावा बनवण्याची, पण त्यांचा सुद्धा झाला अपेक्षा भंग. मिड ऑफला झेल देऊन त्यांचा खेळ संपलाय. धक्का बसतोय 7वा जय केदारनाथ भोले. थँक्यू. या षटकात युगातनं अतिशय तिखट गोलंदाजी केली. फक्त 4 धावा दिल्या, 2 मोहरे टिपलेत, 2 मोहरे गारद केलेत. आपण का धावा 54 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बाद झालेला बॅटर आज स्वस्तात बाद झाला. कौस्तुभची खेळी संपुष्टात. शेवटचा चेंडू या इनिंग मधला, यानंतर होणारा सामना त्याची माहिती तुम्हाला आम्ही लगेच देतोय. शिवम आणि प्रिन्स जय महाकाळ भोले आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये सज्ज राहायचं आहे. 54 शुभम पावसकर मैदानावरती. कारुळगावचा खेळाडू मैदानावरती दाखल झालेला आहे. मॅन फ्रॉम कारुळ. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू. फ्लाइंग स्लिप पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. पुढे सरसावत खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कौतुक करायला गेल युगांत अडुलकर. काय गोलंदाजी केली, बॅट्समनला पूर्णपणे जखडून ठेवलंय आणि शेवटच्या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल टाकले आणि 2 मोहरे टिपले गेत. फक्त या मॅच मध्ये त्यानं शेवटच्या षटकात धावा दिल्या आहेत 4. अप्रतिम गोलंदाजी. 54 धावा, जसं आपण उल्लेख केला होता. इथे गोलंदाजी करणारा संघ सिद्धिविनायक 55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेल. तो प्रयत्न झाला. 58-60 पर्यंत पोहोचायचं होतं जय केदारनाथ भोले संघाला, परंतु या मॅच मध्ये त्या 2 संघाचे जे प्लॅन होते त्यामध्ये सिद्धिविनायकचा प्लॅन सक्सेसफुल ठरलेला आहे. जय केदारनाथ भोले संघाने उभारल्या 54 धावा आणि यानंतर आणखीन एक धमाकेदार मॅच, त्याचा टॉस देखील केला जाणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहा. शिवम आणि प्रिन्स जय महाकाल भोले. यानंतर आणखीन काही आमचे जे प्रायोजक आहेत त्यांच्यावरती देखील त्यांचा मागोवा घेणं गरजेचं आहे, त्यांचे आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. सारथी बार रेस्टॉरंट मालक निलेश हळदणकर 5,000 रुपये. धनंजय बाळू बाकर एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. निश्चित ग्वाघरचं नाव त्यांनी मोठं केलंय. सुरळचे सुपुत्र 5,000 रुपये. बोट जय महाकाळ भोळे तांडेल संजीवन अजगोलकर आणि खलाशी वर्ग 5,000 रुपये. बोट कणाधीश बोले तांडेल आदित्य वासावे आणि खलाशी वर्ग 10,000 रुपयाची आर्थिक मदत आहे. बोट दुर्गादेवी तांडेल केतन जाकर आणि खलाशी वर्ग 5,000 रुपये. त्याचबरोबर अंकुश महादेव गुरव स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. मैदानात संघ दाखल होत आहे. 55 धावांचा पाठलाग कसा केला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जाणार आहोत सुपर 6 मधला दुसरा अतिशय महत्वाचा सामना आणि त्याकरता महाराष्ट्रातील प्रसिद्ध समालोचक मनीष पाटील टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत. ओव्हर टू मनीष. धन्यवाद प्रशांत सर. तर शिवम आणि प्रिन्सचे कॅप्टन रेडी आहेत. आकाश आणि जय महाकाल भोले टीम कॅप्टन आपले टीम लिस्ट अपडेट करून आपल्याला शेवटचा पुकार आम्ही दिला होता.
तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. आम्ही सातत्यानं त्या सूचना तुम्हाला देत आहोत. जय महाकाल भोले कॅप्टन आपली टीम लिस्ट अपडेट करून टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. धावत या प्लीज. जय महाकाल भोले कॅप्टन धावत या. सन्माननीय योगेशजी हेदवकर यांच्या शुभस्थ नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय योगेशजी हेदवकर क्रिकेटवर त्यांचं अथांग प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच या व्यासपीठाची शोभा सन्माननीय योगेशजी हेदवकर निभावतायत. तर दोन्ही कॅप्टन्स तुम्हाला देतोय आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि कॉल कोण देईल? चला, नाणं माहिती आहे तुम्हाला? हा, चला कॉल FCT आणि KPL ऍक्सेस ग्रुप. जय महाकाल भोलेचे कॅप्टन देतील कॉल. FCT असा कॉल दिलेला आहे, नाणेफेक जिंकलेली आहे. जय महाकाल भोले. धन्यवाद योगेशजी. आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. थोडक्यात आम्ही या दोन्ही कॅप्टनची चर्चा करणार आहोत. तर जय महाकाल भोले कॅप्टन, टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारू. पहिलं पर्व आहे. मागच्या 3 दिवसांचं क्रिकेट तुम्ही पाहिलंय, तुम्ही एक दिवस एन्जॉय केले सुद्धा. तर काय सांगाल KPL ऍक्सेस ग्रुप बद्दल आणि या आयोजनाबद्दल? KPL ॲक्सेस ग्रुप खरोखरच छान आहे आणि पहिलं पर्व आहे. आम्ही चांगले खेळाडू दाखवण्याचा प्रयत्न करू. कॉम्बिनेशन कसं आहे टीमचं? बॅटर्स बॉलर्स किती आहेत एकूण संघामध्ये? कारण कॅप्टनसाठी हा अभ्यास खूप महत्वाचा आहे. बॉलर 5 असतील तर बॅट्समन पण 4-5. तर क्षेत्ररक्षण जय महाकाल भोले या संघात निवडलेले आहेत. शिवम आणि प्रिन्स इलेव्हनचे कॅप्टन आपण तुमची चर्चा करूया. आकाश, फलंदाजी आलेली आहे, या निर्णयाकडे कसं पाहताय? आता इथे पाऊस पडलाय, परंतु आम्ही आधी खेळलो तेव्हा सुकं होतं, तर आता डिफिकल्ट आहे थोडं खेळणं. तर आम्ही थोडं सांभाळून खेळू, कारण की पावसामध्ये खेळणं खूप डिफिकल्ट असतं. तुला व्यवसाय क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, तर ही परीक्षा इतकी तुमच्यासाठी कठीण नसेल, पण तुमच्या खेळाडूंना तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही एकटं चांगलं खेळून चालणार नाही, तुमच्या सर्व खेळाडूंना देखील तितकंच चांगलं डेडिकेशन द्यावं लागेल. हो सर, ते नक्कीच करावं लागेल, कारण की एकाने एक जिंकता येत नाही. 11 खेळाडू असतात, आपल्या 11नी जिंकता येतं आपल्याला संघ. व्हेरी गुड. टीम बॉन्डिंग इज इम्पॉर्टंट. ऑल द बेस्ट फॉर इट. तर नाणेफेक जिंकलेली आहे जय महाकाल भोले या संघाने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि शिवम आणि प्रिन्स इलेव्हन या संघाला करायचे फलंदाजी. समालोचन कक्षामध्ये जाऊया. त्या ठिकाणी सज्ज असतील गोपी जाधव सर. पुढच्या डावाचं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आपण आहात tenniscricket.in या YouTube वाहिनीवर पाहतोय FCT चॅम्पियन्स ट्रॉफी. धन्यवाद. थँक्यू मनीष. अत्यंत महत्वाचा सामना 55 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यासाठी आपण बघितलं तर संघ मैदानावर दाखल झाला. बॅटर सज्ज आहेत. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका. पात्र सामन्याचा दुसरा डाव रंगेल, परंतु आपल्या अमोघ वाणीमधून या ठिकाणी या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येतात महाराष्ट्रातले 2 दिग्गज समालोचक, ख्यातनाम नामांकित समालोचक गोपी जाधव. निश्चित या स्पर्धेकरता त्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे, मार्गदर्शन मोठं राहिलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मनीष यांचा आवाज ऐकणार आहात. ऐकूया या ठिकाणी या 2 दिग्गज समालोचकांचा मधुर आवाज. धन्यवाद प्रशांत आदवडे सर. जसं आपण प्रशांत आदवडे सरांचा उल्लेख करतोय, 26 ते 27 त्यांनी पूर्ण भारतातल्या व्यावसायिक स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश हा वन डे इंटरनॅशनल सामना हिंदी भाषेतून त्यांनी कव्हर केलेला आहे आणि कित्येक मुलाखती त्यांच्या वतीने आपण पाहतोय. सर्व व्यावसायिक भारतीय खेळाडूंच्या देखील मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. गोपी जाधव सर आमच्यासोबत जॉईन आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या अग्रगण्य स्पर्धेमध्ये सातत्यानं समालोचन करण्याचा अनुभव. पुण्यातली स्पर्धा असू द्या किंवा महाराष्ट्रातील विविध प्रांतातील स्पर्धा असू द्या, कॉर्पोरेट क्रिकेट असू द्या, ज्यामध्ये ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतोय, त्यांचं करूया समालोचन कक्षात. स्वागत गोपी जाधव सर, आपलं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच मनीष पाटील सर. बरोबरच थँक्यू व्हेरी मच प्रशांत आदवडे सर. खरं तर आजचा अंतिम दिवस आहे. प्रेक्षक आज आपलं काम जे काय आहे ते सर्व काही सांभाळून मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. मात्र पहिल्याच सामन्यामध्ये 55 धावांचं लक्ष असताना दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉल इथे पहा, स्ट्रॉंग अपील, बॅटची कड घेतली आहे. पहिल्याच चेंडूवर मोठा हादरा बसतोय. फलंदाज निशाद बाद होतोय. पहिला धक्का. निशाद जाकर हे बाद झाले,
पण टाळ्यांचा कडकडाट सांगून देतोय की ते किती मोठे फलंदाज आहेत आणि ते शून्यावर बाद झालेले. त्याचमुळे हा मोठा धक्का, जसा आपण उल्लेख केला, बसलेला श्री सिद्धिविनायक इलेव्हन या संघाला आणि त्यासाठी पहिल्याच बॉलवर सुशांत हे नाव देखील चर्चेचा विषय राहिलेला आहे. फलंदाजी करताना देखील चर्चा आणि आता गोलंदाजी करताना सुद्धा चर्चा होते, ती म्हणजे सुशांतची. दरम्यान सन्माननीय सदाशिव शंकर हिदवतड यांच्या वतीनं 500 रुपयांचं आर्थिक सहकार्य आम्हाला मिळालेलं, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्माननीय सदाशिवजी शंकर हेदवकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं आर्थिक सहकार्य, धन्यवाद. पहिल्या बॉलवर पहिलाच फलंदाज बाद झालेला आहे. मनीष पावसकर आणि निषाद यांची जोडी काल टिकली होती, चमकली होती, चर्चेचा विषय राहिली होती. पण आता निषाद बाद झाला आणि युगांत आडुळकर आणि मनीष पावसकर या दोघांवर जबाबदारीचं ओझं वाढलेलं आहे. आणि म्हणतात ना की खेळाडूंच्या खांद्यावर जेव्हा तुम्ही जबाबदारीचं ओझं टाकता तेव्हा त्यांचे खांदे मजबूत होतात आणि तोच मजबूत खांद्यांचा फलंदाजीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल का पाहूया. पण सुरुवात जय केदारनाथ भोले संघाची उत्तम दर्जाची राहिलेली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले, पाहूया हे यश टिकवता येते का. फुल टॉस ऑपॉर्च्युनिटी मिस करतो विकेटकीपर, चांगल्या पोझिशन मध्ये येते हा डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर ज्यावेळेला मनीष सर विकेट मिळते थोडासा आत्मविश्वास मिळतो गोलंदाजाला. पहिल्या डावमध्ये तेवढीशी धावसंख्या उभारलेली नाहीये, परंतु लो स्कोर मॅचमध्ये देखील चांगली फाईट द्यायची हाच इरादा सध्या जय केदारनाथ भोले संघाचा पाहायला मिळतो. नरेशजी पाटील साहेबांच्या मालकीचा संघ आहे आणि हा संघ नेहमीच लढताना आपण पाहिलाय. परंतु दुसऱ्या बाजूला श्री सिद्धिविनायक ज्यांचा काल खेळ आपण बहरताना पाहिलेला आहे विकास दातकरन टीम, परंतु आज मात्र या सामन्यामध्ये त्यांना चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. याबीला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आहे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल होतोय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. दुहेरी धाबेने खातं देखील उघडलं गेलंय. या धावा आवश्यक होत्या, कारण अजून एक खातं खुल्लं नव्हतं. पहिल्याच बॉलवर विकेट गेलेला असताना या षटकावर जर सुशांत डोकेदुखी देतोय तर ती डोकेदुखी बाजूला सरण्यासाठी धावफलक सुरू होणं आवश्यक होतं आणि त्यासाठी युगांतने मेहनत घेतली आणि 3 चेंडूनंतर श्री सिद्धिविनायक 11 संघ पोहोचलेला आहे. तर म्हणजेच 2 वर टार्गेट आपण पाहिलं तर 55 धावांचं आहे, ते 36 चेंडूमध्ये पूर्ण करायचं होतं. त्यापैकी आता 3 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. अजून एक फुल टॉस बॅच लिडिंग एज, हा नो बॉल आहे. उंची कमरेच्याहून जास्त होती बॉलच्या इम्पॅक्टची आणि त्याचीच दखल घेतली आणि हा नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, पहिल्याच बॉलवर विकेट आली. पॉवर प्ले चालू आहे, खास करून पॉवर प्लेमध्ये जिथे 2 खेळाडू बाहेर आहेत. ज्या आपण पाहिलं की पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही उल्लेख केला होता की थोडासा पाऊस पडलाय, चेंडू ओला झालाय, खेळपट्टी ओली आहे, मैदानचं आउटफील्ड ओलं झालेलं आहे. अशा वेळेला हवेतून खेळत असताना तुम्हाला जास्तीची ताकद लावावी लागणार आहे. मात्र इथे आपण पाहतोय तोच प्रयत्न आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये बॅटची कड सातत्याने घेतली जाते. 2 बॉल नंतरचा हा फ्री हिट होता, प्रयत्न मात्र चांगला केलाय. आउटसाइड ऑफ स्टंप जात असताना स्क्वेअर लेगला टार्गेट करायचं होतं, मात्र इथे कोणतीही धाव मिळणार नाहीये. फ्री हिटच्या बॉलवर गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळालं. गोपी सर, घरचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. जसं मी पहिल्या डावात उल्लेख केला की श्रीराम 11 या संघाला 30 धावांमध्ये रोखलं होतं जय केदारनाथ भोले या संघाने. त्याचमुळे आता जी बॉलिंगची चर्चा आपण करत होतो की वन ऑफ द फायनेस्ट बॉलिंग अटॅक, तो पाहायला मिळतोय. पण आता समोरचा संघ जरी भारी असला तरी सुद्धा माझी लय भारी फलंदाजी पाहायला मिळते. बॉल युगांत पाठवतोय डीप मिड विकेट सीमारेषा पार, षटकार साधावा. येस, थँक्यू डीजे. चांगला कमालीचा फटका पाहायला मला. पहिल्या काही चेंडूंवर चाचपडले फलंदाज, मात्र त्यानंतर मागच्या चेंडूवर हाच प्रयत्न करायचा होता. त्यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला, चांगला स्वतःला सेट केलं आणि त्यानंतर आक्रमण करत असताना चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. हवाई हल्ला केलाय, बरोबरच षटकार येतोय. धावसंख्येचा वेग वाढणार आहे. 9 वर धावफलक पोहोचलाय. 1 धक्का जरूर मिळालाय, मात्र त्यानंतर युगांत हा इथे मात्र आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हल्ला करण्यासाठी जाणला जातो. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढच्या चेंडूसाठी गोलंदाज तयार होतोय सुशांत. सुरुवात सुशांतने चांगली केली होती, पहिल्याच बॉलला विकेट मिळाली, मात्र आता एक षटकार आलाय. त्याचा दबाव जाणवेल का हा प्रश्न अनुत्तरित आहे. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. इथे कबर्सला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंट डिशच्या दिशेने चेंडू गेलाय, पुढे सरसावलाय आणि ते धोक्याची घंटा वाजत असताना दुर्दैवीरित्या फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय धावबाच्या रूपाने 9 या धावसंख्येवर. टोटली या ठिकाणी मी ब्लँक झालेलो आहे की नेमकं कशाला अगोदर षटकार आलेला आहे,
तुम्ही व्यवस्थित तुमची गाडी रुळावर आणताय. पहिल्या षटकात शेवटच्या बॉलवर कॉलिंग मिस्टेक आणि जर मिस्टेक झाली गोपी सर तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 9 धावा श्री सिद्धिविनायक. खरं तर गरज नव्हती. एक षटकार आला होता मागच्या बॉलवर. त्यानंतर हलक्या हाताने घेत असताना एखादा चेंडू जरी निर्धाव केला, काही वेळेला मनीष सर वेल लेफ्ट करणं म्हणजे देखील क्रिकेट आहे. जी सरासरी धावगती जी आहे 6 षटकांची लढत आहे आणि तुम्हाला 55 बनवायचे आहेत. 9 धावा आल्या होत्या. 9च्या सरासरीने जरी तुम्ही 6 षटकं खेळात तरी 54 वर जाता. परंतु इथे थोडीशी घाई झाली. आत्मविश्वास जास्त पाहायला मिळाला आणि त्याचाच कुठेतरी लाभ क्षेत्ररक्षकाने घेतला. गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाला आणि अजून एक विकेट इथे मिळालेली आहे युगांत अडुळकरच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. संघाचा संघनायक अर्थातच विकास धातकर. याचं नाव विकास आहे. आज मात्र संघाच्या विकासासाठी त्याला चांगलं योगदान द्यायचं असतं. काल त्याने चांगला खेळ साकारला, संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. मात्र कालचा दिवस वेगळा होता. आज तुम्ही सुपर 6 मध्ये खेळताय. आज अंतिम दिवसामध्ये खेळताय. आज तुम्हाला तुमचा खेळ अजून 2 पावलं पुढे जाऊन बहरत आणावा लागणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. 9ला 2 आहेत दुसऱ्या षटकाची सुरुवात. दुसऱ्या बाजूने कौस्तुभ गोलंदाजीसाठी दाखल झालाय मनीष सर. गोपी सर, संघमालकांचा आभार व्यक्त करणं आपलं परम कर्तव्य आहे. तर जय केदारनाथ भोले संघाचे संघमालक आहेत नरेशजी पाटील आणि श्री सिद्धिविनायक 11 संघाचे संघमालक आहेत आदेशजी जाचकर आणि संदेशजी अजगोलकर. तर संघमालकांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू फॉर सपोर्टिंग अस. पहिलं पर्व आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक संघमालक आनंदी असेल. हे एक जबरदस्त पर्व गाजते. चर्चा पूर्ण महाराष्ट्रात फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीची होते. नवीन गोलंदाज कौस्तुभ बॉलिंग ट्रॅकवर येतोय. ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन, आउटसाइड द वाईड लाईन. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलनं. धावसंख्या डबल डिजिटवर 10. एका बाजूने विकास दातकर संघाचा संघनायक दाखल झाला. दुसऱ्या बाजूने कौस्तुभ अडूरकर हा देखील संघनायक आहे. गती थोडीशी कमी होती. कमी गतीचा आणि अखूट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र त्यामध्ये त्याला अपयश आलंय. वाईट बॉलची घोषणा झाली. बरोबरच एक एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. 10 धावा आहेत. 2 गडी बाद. कौस्तुभ तयार. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज मनीष. यावेळेला मनीष लवकर खेळण्याच्या प्रयत्नात होता, मात्र चेंडू थोडासा लेट आला. द्विधा मनस्थितीमध्ये खेळताना पाहायला मिळाला. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. मागच्या चेंडूवर जी एक्स्ट्रा धाव खर्च केली होती त्याची परतफेड इथे कौस्तुभने केली आहे. डिलेमा, द्विधा मनस्थिती आपण उल्लेख केला. या ठिकाणी कधी कधी प्री डिसाइडेड राहून चालत नाही. जशी वेळ येते त्या वेळेला तुम्हाला तसा खेळ द्यावा लागतो आणि म्हणूनच या ठिकाणी फसलेले आहेत फलंदाज मनीष पावसकर. मनीषसाठी कालचा दिवस चांगला राहिला होता. काल चांगला खेळ त्यांनी खेळला होता. श्री सिद्धिविनायकसाठी विकास याने देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलेला या अगोदरच्या सामन्यामध्ये. त्याचमुळे अपेक्षा त्यांच्याकडून देखील जास्तीची आहे. यावेळेस लँडिंग पोझिशन चुकली गोलंदाजाची आणि त्याचमुळे त्यांनी बॉल डिलिव्हर्ड केला नाही. दरम्यान डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं उचलेला आहे. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांचं लक्ष आणि ते गाठायचं 29 चेंडूंमध्ये. 29 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष गाठायचं आहे श्री सिद्धिविनायक 11 या संघातील फलंदाजांना. सुरुवात थोडी चांगली झाली होती, पण एक षटकार पहिल्या षटकामध्ये त्रास देऊन गेला जय केदारनाथ भोले या संघाला. पण गोलंदाजांमध्ये तो स्पार्क आहे, तो दिसून येतोय. पुन्हा एकदा मनीषला जखडून ठेवलेला आहे गोलंदाज कौस्तुभने. धावसंख्या रेड सिग्नल घेते 10 धावा. गोलंदाजाच्या स्पार्कचा उल्लेख तुम्ही केला. गोलंदाजाकडे नक्की स्पार्क आहे, परंतु या चेंडूवर आपण पाहिलं तर फलंदाज लवकर जरूर खेळा, परंतु पदल आली त्या फुटवर्क कोणत्याही प्रकारचं पाहायला मिळालं नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची अनुभूती येते. डॉट बॉल इथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. म्हणजे सर जेवढे डॉट बॉल येणार आहेत तेवढंसं दडपण बनेल आणि तिथून हे आव्हान कठीण होऊ शकतं. ओडी विकेटने कौस्तुभचा पुढचा चेंडू. पुन्हा तोच प्रयत्न होता, मात्र या वेळेला देखील चांगल्या टप्प्यावर ठेवलाय. गतीसोबत नियंत्रण चांगलं पाहायला मिळतंय. अजून एक निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर आहे. ऑफ कटर होता. शॉर्ट ऑफ गुड लेन बॉल पिच केला. बॉलला रोटेशन मिळालं. बॉल आतल्या दिशेनं टर्न झाला आणि त्या वळण्याचा अंदाज मनीषचा चुकला. लगातार 3 डॉट बॉल्स त्यांच्या वतीनं घेतले गेलेले आहेत आणि हाताळले गेलेले आहेत कौस्तुभच्या वतीनं. यावेळेस बॉल थोडा बाहेर राहिलाय. म्हणजे एक ट्रॅक पकडलेला आहे गोलंदाजाने, पण त्या ट्रॅकमध्ये जर चूक झाली तर ते व्हेरिएशन कधी कधी स्वतःच्या पथ्यावर पडतं. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 11. गोलंदाजाचा ट्रॅक लाईन ऑफ अटॅक खूप चांगला ठेवलाय कौस्तुभ अडूरकरने. आउटसाइड ऑफ स्टंप साधताना तो बाहेर ठेवतोय डब्बे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वळण घेणारा चेंडू. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळत आहे. यष्टीरक्षक विश्वजित पटेकरने ते कल्पकता दाखवली, मात्र या चेंडूवर काय घडणार आहे यासाठी आता तिसऱ्या पंचांकडे
आपल्याला जावं लागणार आहे. स्क्वेअर लेग पंच राकेश मोरे सरांनी DRSचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट केलंय आणि बरोबरच मुख्य पंच देखील आता आपल्या दिशेने इशारा कळवतायत. हा चेंडू नेमका कशा पद्धतीने टाकला गेलाय, यष्टीरक्षकाने तो गॅदर्ड केलाय. त्यानंतर अनेक घडामोडी मैदानाच्या आतमध्ये घडल्यात जरूर, पण तो आता त्याची शहानिशा, त्याची पडताळणी आमचे तिसरे पंच सुरेश भापकर करताना पाहायला मिळतात. 55 धावांचं लक्ष आहे, मात्र हे लक्ष सहजासहजी आणि अगदी सहज पूर्ण करता येणार नाहीये. बरोबरनेच हा चेंडू वाईट बॉलची देखील घोषणा झालेली आहे, त्यामुळे एक्स्ट्रा धाव मिळणार आहे. मात्र फलंदाज सुरक्षित असणार का, या गोष्टीचा प्रश्नचिन्ह आपल्याला सध्या पडलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. अंतिम दिवस आहे. रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने KPL ॲक्सेस ग्रुप आयोजित क्रिकेटचा महासंग्राम, आपली फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 याची देही याची डोळा हा सोहळा आजच्या अंतिम दिवसामध्ये रंगलाय. याचसाठी केला होता 18 सखी शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आज अंतिम दिवसामध्ये हा दिवस सर्वांसाठी गोड दिवस उजाडलाय, जिथे सुपर 6चा पहिला सामना आपण पाहतोय. आणि आता काही क्षणांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी आपल्या समोर आहे. पहा अल्ट्रा स्लो मोशन मध्ये tenniscricket.in चे आमचे सर्व कॅमेरामन काय कॅमेरा वर्क केले मनीष सर. परंतु इथे विश्वजित पटेकरचं मी कौतुक करेन. अगदी यष्टीला खेटून उभा होता आणि त्यानंतर त्याने कल्पकता दाखवली, तत्परता दाखवली आणि ते लगेचच यष्टीला चेंडू लावलाय. मात्र यावर काय घडलंय नेमकं हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 55 बनवायचे, सध्या धावसंख्या 11 आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि इथे नॉट आउट आहे, लक्षात घ्या. आणि हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी बघा, पुन्हा एकदा tenniscricket.in वर आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या. कॅमेरामॅन सागर लिंगायत आणि आमचे टेक्निकल हेड मिस्टर संदेश पिलाणे यांनी खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही घडामोडी साईड बाय साईड प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. एक साईड अँगलनं तो यष्टीचित आहे की नाही आणि स्ट्रेट अँगलनं बॉल वाईड आहे की फेअर आहे. आज tenniscricket.in वर अनेक आमचे मायबाप क्रीडा रसिक जोडले गेलेत. सकाळ सत्रामध्ये पहिला सामना आहे. 700+ वॉचिंग आहे सध्या मनीष सर, म्हणजे चांगला प्रतिसाद आणि हे दोन्ही ड्युअल व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचसाठी tenniscricket.in का सातत्याने चर्चेत राहते. जगातली पहिली टेनिस बॉल क्रिकेट वाहिनी या स्पर्धेमध्ये दाखल झाली आणि काय अप्रतिम काम त्यांचं पाहायला मिळतोय. कौस्तुभ तयार ओव्हर द विकेटने. हा चेंडू हुक केलाय, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आहे, चांगला फटका, दर्जेदार शॉट सिलेक्शन, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, FCT कडक षटकार. ऑस्ट्रमच्या बाहेरचा बॉल, पण जागा मिळाली होती आणि जेव्हा तुम्हाला स्पेस मिळते तेव्हा तुम्ही चेंडू स्पेस मध्ये पाठवू शकता आणि त्या ठिकाणी त्याच गोष्टीचा फायदा फलंदाजांनी उचलला आणि षटकाराची नोंद दिलेली आहे. म्हणजे अगोदर युगांच्या बॅटमधून एक षटकार मिळाला होता श्री सिद्धिविनायकला आणि आता जरी 4 डॉट बॉल्स आले आहेत, 4 डॉट बॉलची भरपाई मनीष करतोय. षटकार खेचून धावसंख्या पुढे घेऊन जातोय आणि श्री सिद्धिविनायक संघ पोचलेला आहे 18 धावा. 2 फलंदाज बाद करतोय. पाठलाग 55 धावांचा. 55 पैकी 18 धावा बनवलेल्या आहेत. कौस्तुभ अडुरकर यांनी आतापर्यंत षटक चांगलं सांभाळलं होतं, पण त्यानंतर आता ती इकॉनॉमी खराब करण्याचं काम मनीष पावसकर यांनी केलेलं आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. अशी चर्चा करताना बॉल जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. अफलातून FCT चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार.
थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू होता मात्र त्यावर प्रहार केला. मनीष सर, तुम्हाला आतापर्यंत कोणालाही मिळालेलं नाही ते यश मिळवायचं असेल तर आतापर्यंत कुणीही करावं लागतं आणि आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तेच काम फलंदाज करून दाखवतायत. 2 विकेट गेल्यात मात्र त्याचा कोणताही दबाव पाहायला मिळत नाहीये. कौस्तुभवर हल्ला केला, शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धाबा 2 गडी बाद. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव झालाय मात्र येणारी 4 षटकं अजूनही शिल्लक आहे. तिथून उलटफेर होऊ शकेल मनीष भाई? 100% त्यासाठीच तर जय केदारनाथ भोले आपली संपूर्ण ताकद पणाला लावेल. पण दरम्यान आमचे एक पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले, सन्माननीय पंढरी वांगणकर आणि वांगणकर गुरुजी दापोली ओणीभाटी या ठिकाणाहून स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. आयोजकांची केपीएल एक्सेस ग्रुपची एक नम्र विनंती आहे की सन्माननीय पंढरी वांगणकर आणि वांगणकर गुरुजी, आपणास नम्र निवेदन आहे, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 2 षटकं संपली, धावसंख्या 23 आहे. आपण कमबॅकचा आढावा घेतला, पण ही चर्चा जेव्हा आपण करतो की तुम्ही या शृंखलेतले सर्वात चांगले गोलंदाज घेऊन आलेला आहात, तर अशा वेळेला मग ते प्रमाण तुम्हाला द्यावंच लागेल. पहिल्या 2 षटकात चांगली फलंदाजी श्री सिद्धिविनायकची पाहायला मिळाली. त्यातल्या त्यात मनीष स्ट्रगल करत होता, पण खातं कसं खोलतोय? षटकाराने खोलतोय. आणि त्याचमुळे त्यांचे 2 षटकार विशेषतः भाव खाऊन गेलेले आहेत. आणि ज्यांची इकॉनॉमी चांगली होती गोलंदाजाची, ती इकॉनॉमी खराब झाली. आता विकास आहे, ड्राईव्ह करतात बॉलला एक्स्ट्रा कव्हरला, तोपर्यंत पूर्ण केली जाते. एक सिंगल, धावसंख्या 24. सन्माननीय प्रकाशजी देसाई सावली भेळ यांच्या वतीने 251 रुपयाची आर्थिक मदत मिळाली, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद. तसेच सन्माननीय पंढरीजी वांगणकर यांच्या वतीने 1000 रुपयांचं आर्थिक सहकार्य मिळालंय. केपीएल एक्सेस ग्रुप आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद. कौस्तुभ अडूरकरचा जो चेंडू आपण मनीष सर शेवटचा पाहिला होता, चेंडू खराब नव्हता मात्र शॉर्ट सिलेक्शन तेवढंच अप्रतिम होतं. यावेळेला आपण पूल करण्याचा प्रयत्न केला, बॉडीला रोल केलं मात्र कोणतेही कनेक्शन नाहीये. गती थोडीशी वाढवली या चेंडूवर गोलंदाज सुशांतने. चेंडू सरळ निर्धाव झालाय. इथून निर्धाव चेंडू जरूर आले तरी एकेरी दुहेरी धाबा चालू ठेवणं गरजेचं असणार आहे, कारण जी धाव गती मनीष सर गरजेची होती तिथे संघ सध्या पोहोचलेला आहे. सिद्धिविनायक इथून एकेरी दुहेरी धाबा गरजेचे असणार आहेत. चेंडू चांगल्या टप्प्यावर आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून झालाय. चेंडूकडे पाहिलं मात्र कोणतीही रिॲक्शन दिलेली नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. हे आवश्यक आहे, कारण रिक्वायर्ड रन रेट जवळपास 9चा आहे आणि म्हणूनच तो मोठा करण्यासाठी जय केदारनाथ भोले संघाला ते प्रयत्न द्यावे लागतील. आणि हे षटक आतापर्यंत चांगलं सांभाळलेलं आहे. 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केले सुशांतने. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी सुशांतला बोलवण्यात आलेलं आहे. धावसंख्या 24, फलंदाज बाद झाले 2. सन्माननीय रंगनाथजी वांगणकर गुरुजी यांच्या वतीने 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि सन्माननीय पंढरीजी वांगणकर यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य, मनपूर्वक आभार. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनचे बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून अनुभवी गोलंदाजाने फलंदाजांना थांबवलेलं आहे. धावसंख्या पिवळा सिग्नल घेते. 25 धावा 2 गडी बाद. काही धाबा इथे रोखलेल्या आहेत. गोलंदाज सुशांतला पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला तो आला तिथे त्याच्या विरोधात एक षटकार आला होता, मात्र या षटकामध्ये त्या मागच्या षटकातल्या चुकांना तो भरून काढतोय आणि ते फलंदाजांना कोणतीही मोठा फटका खेळण्याची संधी आतापर्यंत त्याने दिलेली नाही. 25 वर धावफलक आहे, 55 बनवायचे आहेत. इथून जर आपण पाहिलं तर 30 धाबा बनवायच्या असतील आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 20 चेंडू म्हणजे 30 धाबा. म्हणजे सर इथून देखील सामना फिरवला जाऊ शकेल. काही विकेट जर आल्या तर मात्र जय केदारनाथ भोले पुन्हा एकदा कमबॅक करू शकतील, परंतु दुसऱ्या बाजूने 20 बॉलमध्ये 30 बनवायच्यात. अशा बेला एकेरी दुहेरी धाबा, खराब चेंडूंवरचा मोठा फटका खूप काही देणारा ठरेल सिद्धिविनायकला. गोलंदाज तयार आहे. सध्या आपण पाहतोय सुशांतला फलंदाजांना शांत करायचं असेल मात्र स्ट्राईक एंडला विकास धातकर जो संघनायक आहे तयार आहे फलंदाजीसाठी. हो लाईन ऑफ अटॅक पुन्हा आउटसाठी ऑफ स्टंप आहे. डबल माइंडेड झाला, पुन्हा द्विधा मनस्थितीमध्ये होता मात्र कोणताच फटका इथे खेळू शकलेला नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय. अजून एक निर्धाव चेंडू. ती वीड तुम्हाला इमॅजिनरी मोजावी लागते की बॉल किती दुरून चाललेला आहे आणि तुम्हाला तो अटेम्प्ट घ्यायचा आहे की नाही, आणि हे मोजमाप चुकलं विकासचं आणि त्याच मिळतो हा डॉट बॉल. चांगलं षटक सुशांतचं आणि त्या षटकाचा शेवट विकासने झकास केलाय. बॉल पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार, सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर, 6 धावा. आहे केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार.
थँक्यू डीजे. विकासने षटकाचा शेवट झकास केलाय आणि बरोबरच आपल्या डावावर प्रकाश टाकलाय असंच म्हणावं लागेल. शेवटच्या बॉलवर षटकार आला जो गरजेचा होता. आतापर्यंत सुशांत हवी ठरत होता, मात्र शेवटच्या चेंडूवर विकासने सांगितलं ना भाई ना, आम्ही देखील प्रहार करणार आहोत. शेवटच्या चेंडूवर षटकार आला. बरोबरच धावसंख्या स्कोर कार्डावर 31 धावा आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद. मनीष खेळतोय सध्या 13 तर दुसऱ्या बाजूने विकासने 3 चेंडूमध्ये 7 धावा काढल्यात. 18 चेंडू आणि आता सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 24 धावा. मनीष सर अजूनही रंगतदार स्थिती या सामन्यामध्ये आहे, मात्र जो सर्वोत्तम खेळेल तो मात्र बाजी मारणार आहे. इथे एका बाजूने आपण विचार केला तर जय केदारनाथ भोलेसाठी विकेट महत्वाची असणार आहे, तर दुसऱ्या बाजूने प्रत्येक चेंडूवरची एक धाव सिद्धिविनायकला या सामन्यामध्ये पुढे घेऊन जाईल. गोपी सर, सोपं काहीच नसतं. जिंकण्यासाठी झटावंच लागतं आणि आता तीच झटपट, तीच खटपट जय केदारनाथ भोले संघाच्या गोलंदाजांना करायची आहे. एक छोटासा तो स्ट्रॅटेजिक टाइमआउट ब्रेक चालू आहे 2 मिनिटांचा, की पुढील योजना कशी आखायची आहे, कुठल्या गोलंदाजाला कुठल्या क्रमावर पाठवायचं आहे, कारण रिझल्ट इम्पॉर्टंट आहे, निकाल खूप महत्वाचा आहे. आणि या पहिल्या सामन्याचा निकाल नेमका कोणत्या संघाच्या बाजूने लागतोय पाहूया. आताच्या घडीला जर आपण पाहिलं तर श्री सिद्धिविनायक 11 हा संघ स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे, कारण मनीष आणि विकास या दोघांच्या वतीनं एक मोठा स्ट्रोक आलाय आणि त्यांचा आता आत्मविश्वास वाढलेला आहे. तर या ठिकाणी सर्व देणगीदारांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. जसा वेळ मिळत जाईल आपण त्या देणगीदारांचा उल्लेख करणार आहोत. सारथी बार आणि रेस्टॉरंट मालक निलेजी हदणकर यांच्या वतीने 5,000 रुपये, धनंजय बाळू बाकर सुरळ यांच्या वतीने 5,000 रुपये, बोट जय महाकाल भोळे तांडेल, श्री संजीवन अजगोलकर आणि खलाशी वर्ग यांच्या वतीने 5,000 रुपये, बोट गणाधीश भोले तांडेल, आदित्य वासावे आणि खलाशी वर्ग यांच्या वतीने 10,000 रुपये. मनपूर्वक आभार. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलंय, कॉन्फिडन्स गेन करतोय, जास्त एरियल स्ट्रोकवर जात नाहीये, जशी वेळ मिळते तसा फायदा उचलण्याचा इरादा दोन्ही फलंदाजांचा. 1ची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 32. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे, कारण सामन्यामध्ये चेंडू आणि धावांचं जर अंतर पाहिलं तर जास्त नाही आणि कमी देखील नाहीये. परंतु कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, प्रत्येक चेंडूवर धाव घ्यायची, ज्या वेळेला खराब चेंडू मिळेल त्यावर एखादा मोठा फटका खेळायचा आणि आवश्यक ती धावगती किंवा जो रिक्वायर रन रेट आहे तो भरून काढायचा. हीच रणनीती सध्या पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये सेट झालेत बऱ्यापैकी आणि आता सेट होत असताना मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आले कौस्तुभच्या विरोधात, मात्र स्ट्राईक केला. शेवटच्या बॉलवर जो षटकार मारला होता तोच फलंदाज संघाचा संघनायक विकास दासकर तयार आहे. विकाससाठी वाईड यॉर्कर टाकला गेलाय. बॉलकडे पाहिलं, पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, मात्र पंचांनी कोणतीच रिॲक्शन दिलेली नाहीये. बरोबरच हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू तुम्हाला हव्या असलेल्या टप्प्यावर येणार नाहीये, त्याचमुळे कधी कधी तुम्हाला देखील तो शोध घ्यावा लागतो, स्ट्रोक ऍडजस्ट करावा लागतो आणि त्या ठिकाणी ती ऍडजस्टमेंट विकासची नव्हती. धावसंख्या थांबली 32 वर. बॅट स्विंग आहे, अपील आहे, यष्टीची जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळतं. यष्ट्यांच्या मागे विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेन, फलंदाज विकास यष्टीच्या स्वरूपात होत आहेत बाद. विकेट डाऊन. येस, थँक्यू डीजे. हेच ते दृश्य पाहायला मिळतं. मागच्या बॉलवर काय झालं बघा, आपल्याला स्क्रीनवर देखील बघायला मिळते. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून काय कॅमेरा वर्क केले. सागर लिंगायतने यष्टीला खेटून होता. विश्वजित पटेकर डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत यष्टी उडवली आणि बरोबरच जणू काय विकास आज गार्डनमध्ये फिरायला गेला होता आणि तिथे गेल्यानंतर त्याला कळालं की गार्डनचा दरवाजा बंद झालाय. तो निघाला. एक महत्वाची विकेट. मनीष सर, हा या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 100% ठरू शकतो, 100%. कारण विकास जो कॅप्टन आहे, कॅप्टन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो अशा वेळेला तो सामना घेऊन पुढे चालतो. त्यांना माहित आहे की नेमके कसे पर्याय वापरायचे, पण त्या ठिकाणी कॅप्टन बाद झाल्यानंतर थोडीशी अडचण वाढलेली आहे श्री सिद्धिविनायक 11 या संघाच्या. दरम्यान सन्माननीय संतोष पांडुरंग डोरलेकर हेदवतड यांच्या वतीने 500 रुपयांचा आर्थिक सहकार्य मिळाला, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. KPL एक्सेस ग्रुपच्या वतीनं 32 झालेत. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 23ची, पण बॉल शिल्लक आहेत आता किती 15 चेंडू 23 जावा. पहिला सामना रंगतदार अवस्थेत पोहोचलेला आहे. जी अपेक्षा आपल्याला असते ती अपेक्षा हे संघ पूर्ण करतात, हे खेळाडू पूर्ण करतात आणि त्याचमुळे आजच्या दिवसातला पहिला सामना रफ अँड टफ होण्याच्या मार्गावर आहे. जय केदारनाथ भोले हा संघ देखील सांगतोय की लीग स्टेजमध्ये आमचा जो बहारदार खेळ होता
तोच खेळ आम्ही या फेरीत सुद्धा करणार आहोत आणि त्यासाठी जसा स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाला विकासला परतावं लागलेलं आहे. त्याचमुळे सुरुवात या षटकाची कौस्तुभच्या वतीनं उत्तम दर्जाची राहिली आहे. प्रज्योत नाटेकर नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर झपकन विकेट किपरच्या दिशेने जातोय एक्सप्रेस बॉल, डॉट बॉल. कौस्तुभ आढोरकरचं मी कौतुक करेन मनीष सर की ज्या पद्धतीने त्यांनी लाईन ऑफ अटॅक ठेवलाय त्याला माहिती आहे कशा पद्धतीने, आणि बरोबरने दुसऱ्या बाजूला विश्वजित पटेकर, दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ना वाखाणण्याजोगे आहे, अप्रतिम आहे. एका बाजूने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी टाकतोय, दुसऱ्या बाजूने यष्टीरक्षक ते कलेक्शन उत्तम दर्जाचं दाखवून देतोय. रवीला फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय अलॉंग दी कार्पेट, चेंडू चाललाय लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन ठेवलेला नाहीये, त्यामुळे लॉंगॉनमध्ये चेंडू दाखल झालाय जिथे एक धाव मिळते. बरोबरने धावफलक पुढे चाललाय, धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 33 धावा, 3 गडी बाद. षटक क्रमांक सध्या आपण पाहतोय 14 मार्गस्थ आहे, 13 चेंडू आणि 22 धावांची आता गरज असणार आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 13 मध्ये 22 सामन्यामध्ये चांगली रंगतदार स्थिती मनीष सर सध्या निर्माण झालेली आहे. गोपी सर, तुलनात्मक विचार केला तर 33 धावा जय केदारनाथ भोले या संघाने चौथ्या षटकाच्या 2 बॉल्स नंतर कंप्लीट केल्या होत्या आणि आता ह्या 33 धावा पूर्ण करताना श्री सिद्धिविनायक संघ चौथ्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे. लास्ट बॉल आहे जिंकण्यासाठी, अजूनही 22ची गरज. 13 बॉल्स. यावेळेस बॉल अँड बॅटचा उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केलंय शेवटच्या बॉलवर चौथ्या षटकाच्या 6 धावांचं इंटेन्शन, स्ट्रेट हिट, सिक्सर. थँक्यू डीजे, थँक्यू. पुढे टाकला बॉल, थोडीशी चूक केली आणि त्यावर प्रहार केला. मनाच्या बँकेत संयम, जिद्द आणि चिकाटीची ठेव असेल तर यशाचं व्याज निरंतर मिळत राहतं आणि तेच इथे यश मिळताना फलंदाजाला आपण षटकार त्यांनी ठोकलाय आणि त्यानंतर धावगती देखील वाढली. 39ला 3 आहेत. मनीष सर, या स्पर्धेच्या उभारणीसाठी अनेकांचं खूप मोठं योगदान आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने आम्ही उल्लेख करणार आहोत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघ, आदरणीय सीतारामजी पटेकर साहेब अध्यक्ष आहेत, विष्णूजी नाटेकर साहेब उपाध्यक्ष, विकासजी दाभोळकर सचिव आहेत, समीरजी दुपावकर सहसचिव, संदीपजी पालशेतकर खजिनदार आहेत, संतोषजी डोर्लेकर सहखजिनदार, सत्यजीजी आजगोलकर सदस्य, प्रभाकरजी नाटेकर, गौऱ्याजी पावरी, विलासजी पटेकर, सतीशजी दुपावकर, जनार्दनजी शिरगावकर, रमाकांतजी बेंदरकर आणि लक्ष्मणजी पाबसकर हे सर्व सदस्य आहेत. तर खूप खूप धन्यवाद, खूप खूप ऋण आहेत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे आणि त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. बरोबरनेच मनीष सर, रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशन अर्थातच मुकेशजी आजगोलकर साहेब आणि परेशजी बावकर साहेब हे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, ज्यांचा संघ देखील प्रिन्स आणि शिवम 11 हा पुढच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळणार आणि त्यांची संपूर्ण कमिटी यांचं देखील चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था संतोषजी पावरी साहेब आणि त्यांचं संपूर्ण पदाधिकारी वर्ग यांचं देखील चांगलं सहकार्य लाभलं. खारवी समाज गट क्रमांक 3 ची संपूर्ण कार्यकारिणी यांचं देखील खूप खूप धन्यवाद आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 4 षटक मनीष सर संपलेत. 39 धाबा धावफलकावर आहेत, 3 गडी बाद, 12 चेंडू, 16 धाबा. सामना अजूनही संपलेला नाहीये. 12 चेंडू 16 धावा. हे षटक खूप महत्वाचं आहे. अंतिम षटकापेक्षा या षटकाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय. बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत मयुरेश. ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी टाळायच्या असतात. व्हाईट बॉल येतोय, फायदा होतो श्री सिद्धिविनायकचा. धावसंख्या 40. या एक्स्ट्रा धाबा तुम्हाला खर्च करून चालणार नाहीयेत. या एक्स्ट्रा धाबा तुमच्यासाठी डोकी ठरू शकतील. पहिल्या चेंडूवर मात्र एक्स्ट्रा आली आहे. पुढचा चेंडू हवेत खेळाय, एलिव्हेशन आहे, लांबी गाठली जाईल का? क्षेत्ररक्षक टिपतोय झेल, फलंदाजाचा संपेल खेळ, मोठी विकेट, चौथा धक्का. 40 या धावसंख्येवर फलंदाज बाद. चाळीस धावा, 4 गडी बाद. काय क्रिकेट चाललंय मैदानाच्या आतमध्ये. चिकाटी ही क्वालिटी तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही हार बघत नाही.
आणि ती चिकाटी सातत्यानं जय केदारनाथ भोले संघाच्या गोलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते, क्षेत्ररक्षकांच्या वतीनं पाहायला मिळते. काही चुका त्यांच्या वतीनं होत आहेत जरूर, पण त्या चुकांवर दुरुस्ती करताना चांगलं क्रिकेट सुद्धा त्यांच्या वतीने खेळलं जाते आणि त्याच्यामुळे अजूनही हा सामना मला तरी एकतर्फी वाटत नाहीये. दोन्ही संघ चांगलंच क्रिकेट खेळत आहेत. श्री सिद्धिविनायक 11 संघ 40 वर पोहोचलाय. जिंकण्यासाठी अजूनही 15ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 15ची गरज आहे. मनीष पावसकर अजूनही तळ ठोकून आहेत मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्या वतीनं 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालंय आणि त्यांना साथ देण्यासाठी अविनाश पाटेकर अजून एक मोठं नाव आहे. काल देखील अविनाशच्या वतीने चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय आणि त्याचमुळे आता जबाबदारी गोलंदाज मयुरेश. फुल लेन बॉल होता, ऑन साईडला टर्न केले क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल. एक सिंगल कंप्लीट. घाई करण्याची इच्छा आता नाहीये, कारण या अगोदरच मोठा धक्का बसलाय. त्या धक्क्यातून अजूनही हे दोन्ही फलंदाज सावरलेले नाहीयेत. एक धाव मिळते, धावसंख्या 41. अविनाशने संयम दाखवला या चेंडूवर. खरं तर फुल लेन टू द बॉल फुल टॉस मध्ये कन्वर्ट करू शकला असता, मात्र कोणती घाई न करता संयमाने एक धाव मिळवली. एकेरी धावेने धावफलक पुढे झालं 41 धावा. स्ट्राईक एंडला मनीष असणं गरजेचं आहे. कमेंट्री बॉक्समध्ये एक दिग्गज मनीष आहेत आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये देखील आज मनीषची पॉवर मिळतात. म्हणजे दोन मनीष आज आमच्या सोबत जोडले गेलेत. एका बाजूने धुरंधर मनीष पाटील सरांचा आवाज आपण ऐकतोय, मात्र धुवाधार फलंदाजी आतापर्यंत मनीषची देखील राहिली आहे. मनीषसाठी पुढचा चेंडू आहे. आखू टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक खाली, यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. मनीषचा खेळ संपलाय. मनीष चाललाय मैदानाच्या बाहेर. अजून एक मोठी विकेट. 41ला 5. tenniscricket.in वर या फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद घेत आहेत प्रेक्षक. देखील संभ्रमात आहे. ऑन स्क्रीन आपण tenniscricket.in वर पाहतोय. पेव्हलियन बॉक्स दाखवला जातोय श्री सिद्धिविनायक 11 या संघाचा, कारण विजय अगदी समोर दिसत होता, पण आता कुठेतरी दूर होऊ लागलेला आहे. फलंदाज मनीष पावसकर, ज्यांच्या वतीने चांगला खेळ श्री सिद्धिविनायक 11 या संघाला मिळाला, त्यांचं शेवटच्या षटकापर्यंत मैदानात थांबणं आवश्यक होतं. हेच ओळखून जय केदारनाथ भोले यांचे विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळाले. विश्वजितने फलंदाजी करताना सुद्धा आपला इम्पॅक्ट टाकलाय आणि यष्टीरक्षक म्हणून देखील तितकीच चांगली कामगिरी विश्वजितची. आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14 धावांची. अविनाश पाटेकर आणि वैभव शिरगावकर या दोन फलंदाजांची आता जबाबदारी वाढलेली आहे, पण तितकीच चांगली जबाबदारी मयुरेशच्या वतीनं पाहायला मिळाली. मयुरेशने या षटकात 2 फलंदाजांना बाद करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही संघासाठी खेळता अशा वेळेला तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत मिळाली तर मग तुम्ही चांगलं योगदान देऊ शकता आणि ते क्षेत्ररक्षकांचं सहकार्य गोलंदाज मयुरेशला या षटकात मिळालंय. त्याचमुळे जय केदारनाथ भोले हा संघ बाउन्स बॅक करतो या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. सामना दोन्ही संघांना जिंकायचा आहे, पण जिंकेल कोण या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, बॉलला त्याने 8 ढकललंय. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. यालाच म्हणतात प्रसंगावधान. 2 धावांचे होते वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 43. जिद्द, चिकाटी, मेहनत सर्व काही या सामन्यामध्ये पाहायला मिळते. मनीष सर इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. कौस्तुभ होता तिथे आणि कौस्तुभ असा खेळाडू आहे जो शेवटपर्यंत लढतो. परंतु ज्या पद्धतीने विश्वजितला आपण पाहतोय त्याने मात्र आज संपूर्ण हे क्रिकेट विश्व या स्पर्धेचं जिंकण्याचं काम केलंय. मात्र अजूनही सामन्यामध्ये हा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. खोलवर टप्प्याचा फुल लेन बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला, एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे, मात्र यावेळेला बॅकअप दिला गेलाय. बरोबरच एक धाव पहा. यष्टीरक्षक कुठपर्यंत धावत आलाय. यष्टीरक्षण आवडलं असेल तर आज मात्र टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. विश्वजितने सर्वांची मनच जिंकली आहेत. मैदानात जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे तो जातोय, बॉल थांबवतोय आणि आपल्या रोलला, आपल्या भूमिकेला न्याय देताना पाहायला मिळाला. धावसंख्या 44 आहे. 5 गडी बाद. मला कधी कधी असं वाटतं की पैसा कमावणं सोपं आहे, पण या टाळ्या कमावणं तितकं सोपं नाही. आणि त्या टाळ्या विश्वजितने कमवलेल्या त्यांच्या चांगल्या खेळाच्या आधारावर तुम्ही लोकप्रिय होत असता आणि तेच कर्तृत्व विश्वजितचं पाहायला मिळालंय. पण अविनाश पाटेकर पाहूया. धावसंख्या 44. 5 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू 11. क्रॉस बॅटेड खेळलाय. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये बॉल स्टॉप होते. धाव घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. संभ्रम मात्र आता चालणार नाही. पुन्हा एकदा फोकस केला जाईल विश्वजितवर. फलंदाज 6वा बाद श्री सिद्धिविनायक.
मैदानाच्या आतमध्ये कोणीच थांबायला तयार नाहीये. विश्वजित मैदानाच्या आतमध्ये आज मैदानाला आग लावण्याचं काम करतोय. मात्र इथे घडामोड काय घडणार आहे तर सध्या निर्णय प्रलंबित आहे. दोन्ही पंच चर्चा करतायत कोणता फलंदाज बाद असणार आहे. फलंदाज बाद आहे, मात्र तो कोणता बाद होणार यासाठी सध्या वेट अँड वॉच पॉलिसी आहे. अविनाश पटेकर की दुसऱ्या बाजूने वैभव शिरगावकर, कोणता फलंदाज बाद होणार. आणि त्यानंतर आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल जिथे तुम्हाला 11 धाबा बनवायचे असणार आहेत. या चेंडूवर काय घडलंय याची मात्र आता उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मनीष सर, जवळपास आता 900च्या जवळपास आमचे प्रेक्षक जॉईन झालेले आहेत ऑनलाईन tenniscricket.in वर. त्या सगळ्यांचं फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्वागत आहे. मात्र इथे कल्पकता पाहायला मिळाली, जिद्द पाहायला मिळाली, चिकाटी पाहायला मिळाली आणि त्याचाच कुठेतरी फायदा होतोय फलंदाजांच्या विरोधात गोलंदाजी करणारा संघ जय केदारनाथ भोलेला. 900 प्रेक्षकांची देखील तितकीच जबाबदारी वाढलेली आहे. 6 चेंडू 11ची गरज. बॉल पुल केलाय आणि स्क्वेअर लेगला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा जय केदारनाथ भोले या सामन्यामध्ये परत येतोय. 5 चेंडू 11ची गरज. सिद्धिविनायक थँक्यू डीजे. पहिला चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केलाय, लांबी गाठलेली नव्हती, मिस टाइम होता, त्यावर झेल टिपलाय. अजून एक विकेट आलेली आहे. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 11 धाबांची गरज आहे. 44ला 6वा धक्का बसतोय, परंतु गोलंदाज काय गोलंदाजी केली आहे. असं वाटलं होतं की गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या हातातून सामना पुढे सरसावलाय, पुढे निघून गेलाय आणि अशा वेळेला जय केदारनाथ भोलेचे गोलंदाज मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताय. मोठी विकेट मिळाली. 5 चेंडू 11 हे समीकरण अजूनही बनवायचंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विकीवर भरपूर दारोमदार असणाऱ्या दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. विकीच्या जोडीने वैभव लवेश आहे. वैभव बाद झालाय. 5 चेंडू 11 धाबा. एक मोठा फटका गरजेचा आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. इथे अंदाज चुकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सामन्यामध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. FCT चौकार. काय घडलंय. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकांनी थोडी ओव्हर एक्साइटमेंट दाखवली, पुढे गेले आणि टेनिस बॉलचा बाउन्सच्या अंदाजाच्या पडे होतं आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षकाची चूक आणि 4 धावांचा फायदा श्री सिद्धिविनायक 11 या संघाला झालेला आहे. पहिला बॉल गेलाय जय केदारनाथ भोले संघाच्या बाजूनं, दुसरा बॉल गेलाय श्री सिद्धिविनायक संघाच्या बाजूनं. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. जर सामना बरोबरीत सुटला तर मग सुपर ओव्हर असेल. लक्षात घ्या, हा सुपर डुपर सामना रंगलाय आणि पाहूया प्रेक्षकांना पहिल्यांदाच फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळते का. 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे श्री सिद्धिविनायकला. विकी गुडेकर यांच्या वतीनं चौकार मिळालेला आहे. लवेश पालशेतकर हे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. चांगलं षटक सांभाळलं आतापर्यंत गोलंदाज शिवराजने. पहिल्या बॉलवर त्यांनी विकेट मिळवली, दुसऱ्या बॉलवर धावा वाचवण्याचा प्रयत्न. स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक 2 बॉलवर पोहोचतायत, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घ्यायची की नाही हा संभ्रम. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 49. जिंकण्यासाठी 3 चेंडू 6. मनीष सर, पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे मोठे असतात हे ते पाहायला मिळते. अनुभव पणा लावलाय. चेंडू शिल्लक आहेत आता तुमच्याकडे 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत तुम्हाला 6. एक मोठा फटका, सामना फिनिश, परंतु 1 डॉट बॉल आणि पूर्णपणे दबाव इथे पाहायला मिळणार आहे. शेवटचे 3 चेंडू 6 धावा. पावसाच्या हलक्या सरी दाखल झाल्या आहेत, परंतु आज तमा करायची नाही आहे, कारण हे मैदान मारायचंय. सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर रंगणार आहे. एका बाजूला गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला शिवराज, तर आता स्ट्राईक एंडला असणार आहे लवेश. शिवराज टू लवेश. 3 चेंडू 6 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेर चाललाय बॉल, बाहेर जातोय बॉल. यष्टीरक्षकाने गॅजेट केलाय. डॉट बॉल येतोय. अजून एक डॉट बॉल. कहाणीमध्ये ट्विस्ट. 2 चेंडू धावा बनवायचे जाता 6. 2 चेंडू 6 धावा. सामना शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे. मागच्या
69 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीवर आता लक्ष नाहीये प्रेक्षकांचं, पण पुढच्या 2 चेंडूंवर जे काय घडणार आहे त्यावर सर्वांचा फोकस राहिलेला आहे. फोकस मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक प्रेक्षकाचा आहे. 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. खरं सोनं अग्निपरीक्षेला घाबरत नाहीये आणि आता सोन्यासारखा खेळ शिवराजचा पाहायला मिळतोय. पण शेवटचे 2 बॉल्स बाकी आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणजेच खूप साऱ्या शक्यता असतात आणि त्याचमुळे लवेश पालशेतकर यांच्यावर सर्वांच्या नजरा रोखल्या गेलेल्या आहेत. कारण या अगोदर चांगला खेळ शिवराजच्या वतीनं मिळालाय जय केदारनाथ भोलेला. 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. फुललेनचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, एकदा पूर्ण करायचे की नाही करायचे, पूर्ण होतंय आणि आता सामना शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी 1 चेंडू 5 धावांची गरज. श्री सिद्धिविनायक 1 चेंडू 5 धावांची गरज. एकदा सामना आवडला असेल तर फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. यासाठी फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी प्रत्येक पर्वात आवर्जून पाहायची आहे, प्रत्येक पर्वात आवर्जून दाखल व्हायचं आहे. शेवटचा बॉल आहे, जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. म्हणजे सर 55चं लक्ष होतं. 1 चेंडू 5 धावा. हृदयाची धडधड आता वाढली असेल. 1000 प्रेक्षक ऑनलाईन दाखल झालेत हा सामना पाहण्यासाठी. म्हणजे आज प्रेक्षक देखील आपलं कामकाज बाजूला ठेवून या मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 चेंडू 5 धावा. चौकार मारला तर बरोबर सुटेल, षटकार मारला तर मात्र हा सामना जिंकला जाणार आहे. मनीष सर आज फ्रायडे आहे, वर्किंग डे आहे. कुठलाच ऑल इंडिया आयकॉन प्लेअर या स्पर्धेत नाहीये तरी सुद्धा 1000 प्रेक्षक एकाच वेळी पाहताय फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. 1 चेंडू 5 धावांची गरज. शेवटचा बॉल आहे आणि पाहूया शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज असताना कुठला खेळाडू बाजी मारतोय. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. भीतीला बाजूला करून खेळावं लागेल. 1 चेंडू 5 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला, विकी तयार. यावेळेस बॉल हवेत आणि बॉल गॅदर होतोय. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. इतरांपेक्षा वेगळं केलं तर हे जग तुम्हाला प्रसिद्ध करते आणि त्याच वेगळं पण क्षेत्ररक्षकाने जपलंय. सामना जिंकलाय. श्री सिद्धिविनायक संघ हरलाय. जय केदारनाथ भोले, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शुभम पावसकर साठी. जवळपास तो षटकारच होता. बघा पुन्हा एकदा त्यांनी डॉट इन वर आपली बॉडी स्ट्रेच करून ती कॅच कंप्लीट केली आणि ती विनिंग कॅच होती. त्याचमुळे क्षेत्ररक्षक किती महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये त्याचं प्रमाण शुभमने दिलं आणि सामना जिंकलाय जय केदारनाथ भोले. अतिशय दर्जेदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. हजारच्या संख्येने प्रेक्षक हजर करतात. टाळ्यांचा गजर. जय केदारनाथ भोले आणि श्री सिद्धिविनायक सुपर 6 मधला सुपर से ऊपर वाला ये मुकाबला समाप्त हुआ और दर्शकों ने एंजॉय किया. क्या गजब